एक व्यक्ती माझ्याकडे येतो आणि त्या व्यक्तीचे जेव्हा मी रेकॉर्ड्स ओपन करते आणि त्या व्यक्तीचं मी हे करते, मला काहीतरी इमेजेस दिसतात. मग मी त्या इमेज त्याला हे करते की असं असं कोण व्यक्ती तुमच्या अवतीभोवती आहे का, मला असा व्यक्ती दिसतोय किंवा अशी बाई दिसते. मग ते रिलेट करतात, ते सांगतात हो हा आमचा समोरचा राहणारा तो वारलाय. आणि मग त्यांचा प्रश्न असतो की मॅडम हा माझ्या सारखा स्वप्नात येतो का, सारखा स्वप्नात येतोय, हा तर मेलाय. तेव्हा आम्ही कनेक्ट करून विचारतो की बाबा तुला काय हवंय. तर एकाने सांगितलं माझा हा मित्र आहे, मला ह्याच्याकडून मुक्ती पाहिजे. हे वास्तूमध्ये नुसतं 4 भिंती वास्तू नाहीये, तिथे जो एक एनर्जी फ्लो आहे तो इम्पॉर्टंट आहे. वस्तूंनी घर चांगलं होत नाही. ती एखाद्या वास्तूमध्ये खूप भांडणं होत आहेत, आजारपणं चालू आहेत, फायनान्शियल क्रायसिस आहेत, म्हणजे अडचणी येत आहेत. मी म्हणते त्या घरातला मनुष्यच त्या वास्तूला खराब करत असतो. कुठली एनर्जी काय अशी लगेचच तुम्ही दारात पाय ठेवलं आणि भम करून तुमच्यावरती हवी नाही होत. पहिले तुम्हाला भास होईल की इथून काहीतरी गेलं, किंवा लाईट फ्लक्च्युएशन होणार, किंवा तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागणार, डोळ्यामध्ये आगाग होणार, माझं डोकं जड झालंय, माझे पाय असे जड झाले, सुस्ती आल्यासारखं झालंय, आळस वाटतोय असा. सो हे सिम्पटम्स दाखवतात अशा कुठल्या तरी एनर्जीचा प्रेझेन्स. ते आजारी पाडणं, बाळ किरकिर करणं. आता एक व्यक्ती अशी की ज्यांच्या घरात जायच्या अगोदर मला तो व्यक्ती समोरचा त्याचा राहणारा व्यक्ती दिसतोय मला, जो त्यांच्या घरावर काहीतरी करतोय. ते त्याचं डिस्क्रिप्शन मी त्याला इथेच दिलं आणि 3 महिन्यानंतर मी त्याच्या घरी गेली तर तो अचानक माझ्या समोर, ती बाई बोली बघा बघा मॅडम तुम्ही जो बोलला होता ना तो हा व्यक्ती. आणि तसाच डिक्टो होता तो. म्हणजे तुमचे शेजारी सुद्धा तुमच्यावरती काहीतरी करत असतात. कंटिन्यू बाळ माझ्या स्वप्नात सारखं सारखं येत होतं आणि मला सांगत होतं की तू मला वाचव. आणि माझ्याबरोबर असं होतंय, नाही तर मी 7 दिवसात माझं काही खरं नाही आहे. हे कुठलं बाळ आहे, कोणाचं बाळ आहे, पण मला ते सतत त्रस्त करत होतं. असं बोलत बोलत आम्ही चहा घेत होतो आणि एक फोन वाजला म्हणून मी फोन रिसीव्ह केला. फोन रिसीव्ह केल्यानंतर एक अननोन लेडी, जिला मी ओळखत नाही, तिने मला सांगितलं जेव्हा तुम्ही असं ठरवता किंवा तुम्ही त्या वास्तूमध्ये बोलता की आपल्याला हे घर विकायचं आहे, ती वास्तू मधली असलेली ती एनर्जी तुम्हाला जाऊन देणार नाही आणि तुमचा होणारा सौदा सुद्धा मोडून जाईल. त्या घरात जर एखादी लग्नाची मुलगी असेल ना, तर दारापर्यंत स्थळ येऊन निघून जातील, पण दारात येणार नाही, कारण त्या मुलीचं लग्न होऊन देणार नाही ती एनर्जी. असं म्हणलं जातं की घरात वास्तूमध्ये स्वस्तिक लावल्याने प्रॉस्पॅरिटी येते, तर हे खरं आहे का? पण म्हणतो ना 7:30 जाताना शनी महाराज खूप छान तुमचं करून जातात, तसे हे आत्मे सुद्धा काही वाईट नसतात. जर तुम्ही त्यांना जे हवंय, ज्यांना जे प्रॉपरली तुम्ही केलं आणि तुम्ही दिलं, तर ते नक्कीच तुम्हाला खूप छान काहीतरी देऊन जातील. म्हणजे तो जो माणूस ज्या अडचणीत होता, नक्कीच तो त्या अडचणीतून बाहेर निघणार. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा नवीन वर्षातला पहिला पॉडकास्ट आहे. सर्वप्रथम तुम्हाला 2026च्या खूप खूप शुभेच्छा, इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे हा डॉक्टर लीनांका तांडेल, ज्या पद्मभूषण आहेत, त्यांना डॉक्टरेटसुद्धा मिळाली आहे एनर्जी आणि ऑराच्या बाबतीत. सो थोडा गूजबम्स देणारा आजचा पॉडकास्ट असणार आहे. अंगावर काटा येणारे अनुभव तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आम्ही वास्तूबद्दल बोललो आहे, न्यूमरोलॉजी आणि वास्तूचं काय कनेक्शन आहे, ज्या स्पिरिट एनर्जीज असतात त्या कशा तुमच्यावर अटॅक करू शकतात, तुम्ही स्वतःला कसं काय प्रोटेक्ट केलं पाहिजे, या सगळ्याविषयी आज आम्ही बोललेलो आहोत. सो प्लीज आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. प्रियांकाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे कॉस्मोस्टारच्या आपल्या पॉडकास्टवर. आणि आपण बहुतेक 1-1.5 वर्षांनी परत पॉडकास्ट करतोय. राईट. सो कसं वाटतंय तुम्हाला परत भेटूया? छान. उलट मला खूप आनंद होतोय की तू पुन्हा एकदा मला बोलवलेलं आहेस आणि परत मला काहीतरी लोकांपुढे काहीतरी ज्ञान द्यायची संधी मिळतीये. सो आय एम सो थँकफुल. थँक्यू दर्शकांना सुद्धा आणि तुला सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि मागचा आपला जो पॉडकास्ट होता त्याच्यामध्ये आपण एनर्जीज, ऑरा, मंत्र याविषयी बोललो होतो. सो एकदा रिकॅप घ्यायला परत आवडेल की आपण मागेच असं बोललो होतं की ऑरा आणि एनर्जीज, सो याचा काय संबंध असतो, काय हे येतात कुठून, याचा अर्थ काय? बरोबर आहे. ऑरा म्हणजे आभामंडळ. जसं मी अगोदर म्हटलं होतं की प्रत्येक मनुष्याच्या किंवा प्रत्येक वस्तूच्या भोवती एक वलय असतं, त्याला म्हणतात ऊर्जा वलय. आता हे वलय प्रत्येक
एन्व्हायरमेंटल फोर्सनी म्हणजे वातावरणाच्या, पर्यावरणाच्या, निसर्गाच्या फोर्सनी बदलत असतं. जसं आपण म्हणतो कधीतरी मळब आलीये, ऊन कडकडीत पडलंय, ऊन थोडंसं असं डलनेस आहे, आभाळ आलेलं आहे, काळे ढग आलेले आहेत. तर जसं सावड, त्याला म्हणतात एक तुमच्या भोवती निर्माण झालेली ऊर्जेचं स्रोत. तर हे सावड जसं आहे तसं आपल्या शरीराचं पण असतं. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपली ऊर्जा किंवा आपलं ऑरा हा एकदम वीक होऊन जातो. पण जसं जसं आपण औषधं घेतो, सूप्स पितो, विटॅमिन्स खातो, तसं आपल्या शरीरामध्ये एक चेतना, ऊर्जा निर्माण होते. सिम्पलचं उदाहरण ऊर्जेचं किंवा ऑराचं मी सांगते. एखादं झाड आहे, त्याला तुम्ही रोज पाणी घालताय, त्याची पानं अगदी टवटवीत आणि छान आहेत. 5 दिवस त्याला पाणी घालू नका. त्याची पानं अशी हळूहळू मुरगळायला सुरुवात होते. नंतर ते कोमेजतात, ते झाड असं मान टाकायला सुरुवात करतं. मग तुम्हाला कळतं अरे क्रॅक्स पडले जमिनीला आणि तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून मग ते लगेचच नाही होत. इट टेक्स टाइम. मग ते हळूहळू जसं तुम्ही पाणी आणि ते जसं पाणी शोषून घ्यायला सुरुवात करतात तसं तसं झाड टवटवीत होतं. सो द सेम वे आपला जो ऑरा आहे तो एन्व्हायरमेंटल ऊर्जेवरती रिॲक्ट करतो. मग आपण कुठे कुठे जातो तिथे तिथे जशा एनर्जीज असतील तसं आपला ऑरा निर्माण होतो. मग हा ऑरा आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. जसं कोंबडी आपल्या पिल्लांना प्रोटेक्ट करते तसं आपण पण ऑरा आपला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग ऑरा आणि एनर्जी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. तुम्ही म्हणाल मी एनर्जीला बाजूला करतो, मी ऑराला बाजूला करतो, असं होत नाही. इट इज म्युच्युअल. दोन्हीही एकत्र बरोबर चालतात. एनर्जी चांगली, ऑरा चांगला. पण वाईट एनर्जी घेतली तर वाईट ऑरा झाला. म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा या दोन गोष्टी आल्याच. मग हा ऑरा तुम्ही आता जसं सांगितलं की प्रोटेक्ट करावा लागतो, सो तो प्रोटेक्ट कशा पद्धतीने आपण भरपूर गोष्टी आहेत प्रोटेक्ट करण्याच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ऑरा प्रोटेक्ट करायचा आहे, हॉन्टेड जागा अवॉइड इट. म्हणजे लोक किल्ल्यांवर जातात, रात्रीचे समुद्र बीच साईड, कॅन्डल लाईट डिनर, शॅक्समध्ये जाऊन तिथे मस्तपैकी बसतात. तिथे जिन्स असतात, तिथे निगेटिव्ह एनर्जीज असतात, पाण्यात बुडालेल्या लोकांचे आत्मे तिथे फिरत असतात. बरं. मग जर तुमचा ऑरा वीक आहे, मग हा ऑरा वीक कसा होतो तर तुमचं राहणीमान, तुम्ही करणाऱ्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या सवयी. तुमचं शरीर सुद्धा हे तुम्हाला दिलेलं देवानी एक वरदान आहे. बरोबर. तुम्ही त्याचं हेळसांड केली, निष्काळजीपणा केला, तुमचं ऑटोमॅटिकली एनर्जी लेवल चेंज होणार आहे. मला सांगा ना, तुम्ही एखादी गाडी घेतलीत आणि त्याच्यात तुम्ही त्याची निगा नाही राखली, तिला व्यवस्थित मेंटेन नाही ठेवलं, त्याला सर्व्हिसिंगला नाही नेलं, तर ती गाडी ऑटोमॅटिकली तुमची काय होणार? खराब होणार आहे. सो तुम्ही तुमच्या गाडीला म्हणजे शरीररूपी ही जी गाडी आहे याला तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. चांगले कपडे घालणं, स्वच्छ राहणं, विचार थॉट प्रोसेस चांगली ठेवणं, लोकांबद्दल कर्म चांगले करा, लोकांबद्दल चांगला विचार करा, लोकांना लुबाडायचं. वाईट वृत्ती ठेवली की वाईट ऑरा होतो. जसं मन तुमचं असणार आहे तसंच तुमचं बाकीचं सुद्धा रिफ्लेक्ट होतं. तुम्ही आनंदी असाल की तुम्ही छान दिसता. यू फील गुड, यू विल लुक गुड. यू लुक गुड, यू विल फील गुड. बोथ द वेज दोन्ही एकत्र चालतात. मग या गोष्टी तुमच्या ऑराला पण मॅटर करतात. मग तुम्ही जिथे जाल तिथल्या एनर्जी तुम्ही कॅरी करता. ओके. तुमचा ऑरा समजा एखादा थोडासा वीक असेल आणि तुम्ही एखाद्या वाईट ठिकाणी गेला तर तुम्ही तुमच्याबरोबर ती एनर्जी सुद्धा घेऊन गेला. धूळ आपण आपल्या बरोबर कॅरी करतो. कुठेतरी डिगिंग चालू आहे, खोदकाम चालू आहे आणि तिथे जाऊन उभे राहणं कशाला? हे तर दिसणार आहे. ऑरा आणि एनर्जी ही अदृश्य शक्ती आहेत. निगेटिव्ह एनर्जी ही अदृश्य शक्ती आहेत. एनर्जी ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चांगली शक्ती म्हणजे गुड ऑरा, गुड एनर्जी. अदृश्य शक्ती वाईट ऑरा, वाईट एनर्जी आणि स्पिरिट एनर्जीज. अच्छा. सो यांचं आपण बायफर्केट जर केलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर निगेटिव्ह मध्ये ज्या वाईट आहेत त्या निगेटिव्ह, ज्या चांगल्या आहेत त्या पॉझिटिव्ह. ओके. मग या स्पिरिट एनर्जी म्हणा, ब्लॅक मॅजिक म्हणा, हे आत्मे, भूत प्रेत हे सगळं वाईट आहे. म्हणून आपण त्याला तशा कॅटेगरीमध्ये ठेवतो. आणि ज्या चांगल्या एनर्जीज आहे, साधू संतांच्या तुम्ही संपर्कात राहा, मंदिरात जा, तिथे बसा, तिथले ऑरा छान असतात. मग तुम्ही जिथे जास्त वेळ घालवणार तसा तुम्ही एनर्जी कॅरी करणार. तुमच्या शरीराला तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा, खाणं पिणं सगळं काही, उठणं. तुम्हाला सूर्याची किरणच कमी दिसत आहेत ना. आजकालच्या यंग जनरेशननी फार चुकीचं केलेलं आहे. त्यांचं 7-8 नंतर दिवस सुरू होतो, संध्याकाळी, आणि मग रात्रीचं लेट नाईट पार्टी सगळं करून सकाळी बघावं तर 11, 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत झोपलेले असतात.
सो सन एनर्जी त्यांना मिळतच नाहीये. देवाने 2 भाग केलेले आहेत. एक सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा पॉझिटिव्ह अँड सूर्यास्तानंतरचा सूर्योदयापर्यंतची निगेटिव्ह एनर्जी. 2 भागांमध्ये जर देवानीच ह्याला वेगळं केलेलं आहे तर आपण कोण आहोत त्यांना वेगळं करणार आहोत. सो रात्र वैऱ्याची किंवा अंधारी रात्र किंवा काळोखी रात्र, काळा शेवटी काळा इज अ निगेटिव्ह सोर्स अँड ब्राईटनेस इज अ पॉझिटिव्ह एनर्जी. सो अशा एनर्जीज आपल्याला रिफ्लेक्ट करतात. अशा ह्यांनी आपल्या ऑरामध्ये फरक पडतो आणि हा ऑरा मेंटेन करायचं सिम्पल्स आहे. जे पूर्वीपासून चालत आलंय, ब्रह्ममुहूर्ताला उठा, आंघोळ करा, नामस्मरण करा, चांगलं सकाळी फराळ करा, मॅगी नाही ना. लोकांना बोरिंग डोसा, बोरिंग उपमा, बोरिंग पोहे, मुलांना आजकाल हे नको आहे. पास्ताज, पिझ्झाज, पेस्ट्रीज, हे सगळं काही शॉर्मा, आय डोंट नो. म्हणजे मुलांचं एवढं विचित्र झालेलं आहे. खाणं सुद्धा मैदा हा फक्त दिवाळीमध्ये आपण सणावाराला वापरायचो. आता सर्रास झालंय, रोजच दिवाळीच आहे सगळ्यांच्या घरी. सो आपणच ह्या सगळ्या प्रथा चेंज केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होणारच. कारण मैदा हा आतड्यांना चिकटतो. हे सगळं सायंटिफिक आहे. पूर्वीच्यांनी आपल्याला घाबरून ते वेगळं वळण दिलं, पण ह्याच्या मागे सायंटिफिक थेरी अशी की हे आपल्या शरीराला चांगलं नाही आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्याला ह्याच्यावर दिसतात. ॲब्सोल्यूट. एनर्जी खराब, ऑरा खराब, सगळं खराब. ताई, आपल्या मेन टॉपिककडे वास्तू. तर किती प्रकारच्या वास्तू असतात आणि त्याचे थोडक्यात आम्हाला प्रकार सांग. जसं मी आता म्हटलं, बंगला, महाल है ना, राजवाडे मोठे मोठे. नंतर आपण जर खाली येऊयात तर फ्लॅट. नॉर्मली फ्लॅट नंतर येतो आपण चाळीमध्ये. चाळीमधून येतो आपण पत्र्याच्या रूममध्ये. अगदी पत्र्याच्या रूममधून आलो की मग आपण जे बघतो, पाईपमध्ये लोक राहत आहे किंवा गावामध्ये गेलो तर झोपडीमध्ये राहत आहे. तर व्हेरियस प्रकारच्या वास्तू होत्या. पहिले तर आदिमानव गुहेत राहत होता. जसं त्याने प्रगती केली तसं त्याला हळूहळू कळायला लागलं की बाबा आपल्याला सुरक्षितता हवी. वास करण्याजोगी म्हणजे वास होईल अशी जागा म्हणजेच वास. ओके. मग त्याला पहिले कळलं की गुहेत आपण राहू शकतोय, पण नाही, थंडी येते, दरवाजा आहे, हवा पाणी येत नाहीये, हवा मिळत नाहीये, ऊर्जा मिळत नाही. मग त्याने पुढे आपलं प्रस्थान वाढवलं. मग जसं त्याला समज येत गेली, जसं त्याला वास्तूबद्दल नॉलेज येत गेलं, तसं त्यांनी ते पुढे सगळं केलं. मग आज आपण अगदी टॉप ऑफ द एंड म्हणू शकतो की पेंट हाऊस और महाल किंवा अशा गोष्टी, पण या सगळ्यांच्याच नशिबात नाही आहेत. सो आपण आपल्या नशिबाने जी वास्तू म्हणजे जे घर राहण्यायोग्य केलेलं आहे त्याचे असे व्हेरियस पार्ट्स आहेत. सो या वास्तू झाल्या. आता या वास्तूंचा तुझा नेक्स्ट प्रश्न काय होता की या वास्तू ह्याला वास्तू आणि ह्या कशा ट्रीट केल्या जातात. तर जेव्हा आपण एखादं घर ट्रीट करतो तेव्हा त्या घराचं आपण पाणी आणि एनर्जी बघतो. ओके. देर आर मेनी टाईप्स. एकतर वेदिक वास्तू म्हणजे जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ती. वेदिक वास्तू नंतर झाली क्लासिकल वास्तू, जी नॉर्मली आता आपण थोड्या ह्यानी घेतो की बाबा हे कट पेट्स आहेत, वास्तुशास्त्र हे सांगतो. त्याच्यानंतर आपण घेतो की कलर बेस्ड थिअरी, आपण कलर कॉम्बिनेशन्स घेतो. त्याच्यानंतर आपण घेतो मॉडर्न थिअरी, म्हणजे आपल्याला एखादं छान काहीतरी स्कल्पचर आवडलं आपण ठेवलं, आपल्याला एखादी पेंटिंग आवडली आपण ती ठेवली. बरोबर आहे. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त हे सगळं झालं मान्य, एनर्जीवरती कोणच विचार करत नाही. खरं. शरीर कितीही छान असेल, सुंदर असेल, टेक फॉर एक्झाम्पल धर्मेंद्रजी आत्ता जस्ट गेले ना. सो ते गेले, त्यांचं शरीर आणि त्यांचं जर अगोदरचं रुबाब आणि सगळं काही बघितलं तर त्यांच्या एनर्जीज या हळूहळू कमी होत गेल्या. ज्योत मावळली आणि आपण म्हटलं की देहावसन झालं. म्हणजे त्या शरीराने त्याच्यातून एनर्जी निघून गेली. पण लोकांना हेच कळत नाही की जे वास्तू मेन आहे, हे वास्तूमध्ये नुसतं 4 भिंती वास्तू नाहीये. तिथे जो एक एनर्जी फ्लो आहे तो इम्पॉर्टंट आहे. वस्तूंनी घर चांगलं होत नाही, एनर्जीजनी चांगलं होतं. स्वच्छता ठेवणं, तिथे एक छान प्रकारचा, काही जणांच्या घरात गेलं की कुबट वास येतो. काहीतरी सडलेलं असतं, काहीतरी झालेलं असतं. आणि काही जणांच्या घरात अगदी अजागळ असलं तरी काहीतरी वेगळं फिलिंग येतं. मग आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही मंत्र ज्या पूजापाठ होत असेल, त्या वास्तूचा आदर होत असेल. आदर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
तुम्ही अगदी सोफ्यावरती ठेवलेली उशी सुद्धा छान ठेवलीत आणि ती अशी फेकून दिलीत अनादर मार्गे. प्रत्येक वस्तूला हे ऑरा, प्रत्येक वस्तूला फिलिंग आहे. जर लहान मुलांचा तो टॉय स्टोरी मला वाटतं मूवी आहे ना, मला प्रचंड आवडतो. खेळणी बोलतात. सो जर आपण बघितलं म्हणजे खूप वाखणण्याजोगी गोष्ट आहे ज्याने हा पिक्चर काढला, की त्याने किती मनापासून हे केलंय की त्या काय म्हणतात त्याला, ऑटोबायोग्राफी लिहिली जाते ना मराठी मध्ये, काय म्हणतात त्याला, आय एम सो सॉरी मला तो वर्ड लक्षात येत नाही. आत्मचरित्र. राईट. सो आत्मचरित्र जर लिहिलं तर त्या खेळण्यांचं खरंच त्या पिक्चरमध्ये तसं केलेलं आहे. खरं की त्या मुलाने आम्हाला ठेवलं आणि त्याच्यानंतर आता त्याला आम्ही नकोय तर तो आता आम्हाला देऊ करतोय, ते रडतात, त्यांच्या मागे ते दुःख आहे. तर हे सगळं काय आहे. सो घरामध्ये सुद्धा तसंच आहे. ओके. त्या घराला सुद्धा फिलिंग्स आहेत. त्या घराला सुद्धा वाटतं की तुम्ही आम्हाला छान ठेवावं, आमची छान जोपासना करावी, क्लेनलीनेस असावा, सुगंध असावा, या घरात भांडणं चिडचिड नको, सगळ्यांनी हसन खेळून प्रेमाने राहावं, एक काहीतरी प्रोटोकॉल असावा, काहीतरी नियम असावं, चांगल्या घटना तिथे घडाव्या, चांगल्या गोष्टी व्हाव्यात, लोक यावी, सगळं काही व्हावं, हे वास्तूलाही वाटत असतं आणि ती एनर्जी डेव्हलप होत असते. मग जशी तुमचा देह तसा तुमची वास्तू सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ओके. सो हे पाळणं गरजेचं आहे. आजकाल तर फॅड झालंय, चप्पल बाहेरच्या बाहेरून आलंय, तुम्ही घरात सुद्धा त्या चप्पल घालून वावरताय. खरं. आपण वेस्टर्नायझेशनला फार महत्त्व दिलेलं आहे. चुकीचं आहे ते. माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण बोललेलो आहोत की पूर्वीच्या काळी आपल्या घराच्या बाहेर चपला काढल्या जायच्या, त्याच्यानंतर आतमध्ये यायचं, घंगाळं ठेवलेलं असायचं, पायावर पाणी घ्यायचं, पायावर पाणी घेऊनच आतमध्ये यायचं. तिथे आतमध्ये यायच्या पडवीच्या अगोदर तुमच्याकडे एक तांब्या आणि तिथे गुळाचं हे ठेवलेलं असायचं. तांब्यात पहिल्यात पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं, गुळाचा खडा तोंडात ठेवायचा आणि मग पुढे निघायचं. म्हणजे तुम्ही ज्या काही एनर्जीज घेऊन आलेल्या आहात, गळ्यामध्ये सुद्धा जी तुम्ही डस्ट घेऊन आलेला आहात, ती पाणी आणि गुळावाटे ती तुम्ही शरीरामध्ये गेली की ती बाहेर येऊ नये म्हणून, प्लस तुम्ही पायावाटे ज्या एनर्जीज आणलेल्या त्या क्लीन करून मगच तुम्ही तुमच्या घरात आलात. मग हे घराचा आदर आहे, हे कळतच नाही लोकांना. वा वा. सो घराला दिलेला हा आदर आहे. आज तुम्ही मला सांगा, तुमचं बेड आहे आणि तुम्ही घाण पाय येऊन त्या बेडवर ठेवले तर त्या बेडला आवडेल का? कारण त्याच्यावर आपण रात्रीची निद्रा जी घेणार आहोत ती आपल्याला शांततापूर्ण हवी आहे. सो तो त्या बेडचा आदर आहे. म्हणून अंथरुणाला पाय मारू नये आणि अंथरुणावर पाय घेऊन झोपणं हे दोन वेगळे प्रकार आहेत. खरं ॲक्च्युली. तुम्ही मला सांगा, तुमच्या अंथरुणावरती कोणी येऊन नाचलं, मला नाही आवडत. मला एक चादरीची बेडशीटची हे सुद्धा हल्लेली मला आवडत नाही, कारण तो अनादर आहे त्याचा. कारण ह्याच्यावर मी शांतपणे जी काही 4-5 तास 6 तास झोपतीये त्याच्यावरती मला एक छानशी झोप देते. तो मला मी जो आदर मी व्यक्त करीन तोच मला मिळणार आहे. सो वास्तूला आदर हवा. आणि हा आदर कधी येणार? जेव्हा तुम्ही तिथल्या एनर्जी चांगल्या कराल तेव्हा. मग एनर्जीज वाईज कुठली वास्तू आपण म्हणू शकतो की चांगली आहे, किंवा कुठली वास्तू अशी की ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे, त्याचे कॉजेस किंवा सिम्पटम्स काय? एखाद्या वास्तूमध्ये खूप भांडणं होत आहेत, आजारपणं चालू आहेत, फायनान्शियल क्रायसिस आहेत, म्हणजे अडचणी येत आहेत. मी प्रयत्न करीन मराठीमध्ये पण थोड्याच्या शब्दांना घ्यायचो, कारण मला विचार करावा लागतो ते घेताना. तर फायनान्शियल क्रायसिस म्हणजे पैशाच्या अडचणी, कुठे पैसे दिले ते अडकलेत, लोक तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, लोक मदत करत नाहीत, काम इथपर्यंत येतं आणि ते होत नाही. हे तुमच्या एनर्जीज आणि वास्तूच्या एनर्जीज या दोन्ही अफेक्ट करतात. तुम्ही आणि वास्तू हे एकाच सायकलचे 2 चाकं आहेत. तुम्ही एकत्र गेलं पाहिजे तरच ते कुठेतरी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणार. तुम्ही म्हणाल मी एकच चाक, म्हणजे मी लोकांना टू बी व्हेरी फ्रँक, जेव्हा लोक माझ्याकडे वास्तूचं घेऊन येतात की मॅडम आम्हाला वास्तू करायची, मी त्यांना सांगते तुम्ही वास्तू करायच्या अगोदर पहिले तुमची वास्तूची एनर्जी ठीक करा, म्हणजे तुमच्या देहाची एनर्जी ठीक करा. युअर देह इज युअर वास्तू, ज्याच्यामध्ये तुमचा आत्मा रमतोय. अच्छा. जर तुम्ही तुमचं शरीरही नाही नीट तर तो आत्मा सुद्धा दुःखी असणार आहे. मग तुम्हाला डिप्रेशन येणार, तुम्ही चिडचिड वाढणार, तुम्हाला रोग येणार. आणि जर तुमचं प्रेझेन्सच चांगलं नसेल तर बट नॅचरली तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येणारच नाही. लक्ष्मी कोणावर प्रसन्न होते?
ज्यांचं आरोग्य चांगलं, ज्यांचं ऑरा चांगलं, ज्यांचं फर्स्ट इम्प्रेशनमध्ये जे तुम्हाला दिसतं ते पैशाचे नद्या वाहतात कोणाच्या घरी ना. पण याचा अर्थ असा नाही नीता अंबानीने 2 लाखाच्या कपमध्ये ती जर चहा पित असेल तर घरातली गृहिणी म्हणेल मला पण 2 लाखाचा कप आणून दे, तर ते शक्य नाही. तो जेवढं आपल्याकडे आहे तेवढं तरी चांगलं करून घ्यायचा प्रयत्न करा. व्यवस्थित ठेवा, तुटकी फुटकी भांडी घरात ठेवू नका. लोकांना सवय असते क्लटर कबाड म्हणजे सासूंचं, त्यांच्या सासूंचं ते डबे बिबे, त्यांच्या साड्या, त्यांचे कपडे हे सगळं ठेवून देतात. त्या एनर्जीज ते कवटाळून बसलेले असतात. नका तसं करू. सो या एनर्जीजना सगळ्यांना बाहेर काढा. फ्रेश वातावरण ठेवा. जसं अन्न शिळं झालं की ते वास मारतं, तसंच तुमच्या घरातल्या वस्तूसुद्धा शिळ्या झाल्या की त्या देखील वास मारतात. बायकांना सवय असते आर्टिफिशियल प्लांट्स, फुलं ठेवायची, पण त्याला एक लिमिट आहे. 6 months मोर दॅन, त्याच्यापेक्षा 6 महिन्यापेक्षा एखादी वस्तू ठेवू नका. आर्टिफिशियल जी आहे ती, प्लास्टिकचे डबे तुटलेले तरी पण ते बायकांचे घरात आहेत. छोट्या छोट्या खूप वस्तू आहेत. मी म्हणते त्या घरातला मनुष्यच त्या वास्तूला खराब करत असतो. तुटलेल्या चपला, कधी न वापरणाऱ्या चपला पडल्या आहेत घरात. कबाटाची कबाट आहे चपलांची. तुम्ही झोपताय त्याच्या खाली, ज्यांची घरं छोटी आहेत त्यांच्या घरी चपला आहेत, तुम्ही सांगा, आणि तुम्ही त्याच्यावर झोपताय. कसं तुम्हाला आरोग्य मिळेल? करेक्ट. वास्तू इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लस तुमचा देह वास्तू म्हणजे तुमचं शरीराची वास्तू. मग आपण पहिले त्या व्यक्तीला सांगतो की तुम्ही तुमचं घर आता माझ्याकडे घेऊन आलात का? नाही, घर तुमचं जागेवर आहे. तुम्ही जे आत्ता आलात ते तुम्ही तुमच्या एनर्जीज कॅरी करून माझ्याकडे आलेला आहात. सो पहिले तुमच्या एनर्जीज फिक्स करा, कारण तुम्ही कामासाठी, धंद्यासाठी सगळीकडे निघताय. सो तुमचं वास्तू सोन्याच्या भिंती असल्या तरी ते आपल्याला काय फायद्याच्या? काही लोक बघायला येणार आहेत का तुमच्या घरच्या सोन्याच्या भिंती आहेत? नाही. तुमच्यावरूनच म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा होते. करेक्ट. जर मी आज बोलले नसते तर लोकांना वाटलं असतं की मॅडम कुठल्या तरी फ्लॅटमध्ये वगैरे कुठेतरी राहतात. मी माझा मोठेपणा करत नाहीये. सो जेव्हा लोक माझ्याकडे येतात त्यांना वाटतं की हे कुठेतरी सेंटर असेल, फर्स्ट फ्लोअरवर वगैरे असं. माझं 21 वर्षांपासून ते बंगलो आहे माझा. स्वतःचा इंडिपेंडंट बंगलो आहे. मग ही जी वास्तू आहे जर मी सांगितली नाही तर समोरच्याला कळणारच नाही. पण द वे आय कीप माय वास्तू म्हणजे माझं शरीर मी जसं प्रेझेंट करतेय तसंच तर तुम्ही मग त्याच्यावरून माझं गेसिंग कराल. बरोबर. आणि दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही काय म्हणतो, पहिले तुमच्या एनर्जीज फिक्स करा, मग आपण 3, 4, 6, 1 वर्षांनी तुमच्या घराच्या एनर्जीज फिक्स करू. पहिले स्वतःच्या एनर्जीज फिक्स केल्यावरती अनुभव तर घ्या. जर मला पैसे कमवायचे असते, परत एकदा सांगतेय, तर मी सांगितलं असतं हो वास्तू करूया, तर मला वास्तूमध्ये मोठी अमाऊंट मिळणार आहे. कारण मी तुमच्याकडे येणार, माझा राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च तुम्ही करणार. प्लस मी त्या स्क्वेअर फीट प्रमाणे, जसा बिल्डर स्क्वेअर फीट प्रमाणे रेट्स घेतो, आम्ही करतोच. कारण मी एक एक फिटावरती तुमच्या एनर्जीज चेक करते घरातल्या. मग जेवढं तुमचं घर मोठं तेवढं माझा एरिया, पैसे वाढले. मग मला सांगा, जर मला पैसेच आणि फीजच कमवायची तर मी एखाद्याला का सांगेन की पहिले तुम्ही तुमच्या एनर्जीज करा, कारण तिथे तर मला एवढेसे पैसे मिळणार आहेत, पण वास्तू केल्यावर मला मोठं हे मिळणार आहे, अमाऊंट रक्कम मिळणार आहे. मग मी असं का करते, कारण मला माहिती आहे की पहिले तुम्ही तुमच्या एनर्जीज ठीक केल्यावरच तुमच्या एनर्जीचा जो ऑरा आहे तो तुम्ही त्या वास्तूमध्ये घेऊन गेला. टेक फॉर एक्झाम्पल, मी परफ्यूम लावलाय, मी कुठल्याही रूममध्ये गेली तर तो महकणार आहे. पण जर तुम्ही घरात, तुम्ही इथे होम हवन करा, तो धूर तुमच्याबरोबर काही बाहेर कुठे येणार नाही आहे, तो घरातच राहणार आहे. पण जिथे माझा वावर असेल तिथे मी तो ऑरा स्प्रेड करते. मग समजा जर घरात एखादी निगेटिव्ह जागा आहे आणि माझ्या एनर्जी चांगल्या आहे, तर ती निगेटिव्ह जागा मला इम्पॅक्ट करणार नाही, बिकॉज माय ऑरा इज स्ट्रॉंग, माय एनर्जीज आर स्ट्रॉंग. मग पहिले तुमच्या एनर्जीज फिक्स करा अँड देन आपण मग बघूयात की तुमच्या वास्तूच्या एनर्जीज करायच्या का. आम्ही ह्याच्यावरून नोटीस करतो की एखाद्या व्यक्तीला केल्या ना की त्याच्यानंतर 3 महिने 6 महिन्यांनी आम्ही त्याला अपडेट्स मागतो. माझं प्रत्येक वेळेला लोकांना आवर्जून हे असतं, अपडेट्स द्या मला. माझा तुम्हाला रिस्पॉन्ड 24 तासाच्या आतमध्ये येणारच आहे. रात्रीची माझी एक सवय आहे, जोपर्यंत मी सगळे मेसेजेस कितीही असोत ते बघितल्याशिवाय, त्यांना रिस्पॉन्ड केल्याशिवाय मी झोपत नाही.
मग ते मला करा, त्याच्यावरून मी ॲनालाइज करते किंवा त्याच्यावरून मला काही मेसेजेस रिसीव्ह होतात. सडनली मला एखाद्या व्यक्तीबद्दल मेसेजेस रिसीव्ह होतात. मग असं का होतं की मी त्या व्यक्तीशी कनेक्ट होते आणि कनेक्ट झाल्यावरती मला काहीतरी माझे मास्टर्स मला काहीतरी संदेश देतात की तू याला हे कर विचार. असं किती वेळा झालेलं आहे की मला कळतं की समोरच्याचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मी त्याला फोन करते आणि त्यांना कळतं की हो मॅडम आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो, कारण गडबडीमध्ये लोकांचं डोकं चालत नाही की आपण काय केलं पाहिजे. बरोबर. काही लोकांच्या आपण दिलेल्या वस्तू खराब झालेल्या असतात, तुटलेल्या असतात, त्यांना कळतंय पण कधी कधी वळत नाही. आणि सडनली असं होतं की अरे मॅडम तुम्ही कसा काय फोन केलात किंवा तुमचा मेसेज कसा काय आला. माझ्यामध्ये असा घमंड नाही की मीहून लोकांना कसा मेसेज करू. मी लोकांना समोरून मेसेज करते, कारण मला एखादी व्यक्ती आठवली ना की जी खरंच प्रॉब्लेममध्ये, माझा मेसेज तिला जातो ऑल वेल ना. हां. हे असं कोणी बाहेरचं दुसरं करत नाही. वा. हे मी छाती ठोकपणे सांगू शकते की मला पैशात नाही, मला लोकांच्या सुखामध्ये, माझ्या प्रेयरमध्ये, माझ्या प्रार्थनेमध्ये रोज असतं की माझ्याशी जे जोडलेले गेलेले आहेत, मी ज्यांना ट्रीटमेंट देते, देवा माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर माझंही आणि माझ्याबरोबर त्यांचंही तू भलं कर. वा. कारण जर त्यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाला ना तर मी नक्कीच प्रॉस्पर करणार आहे. अगदी. त्यांच्या मला दुवामध्ये असू देत, बद्दुवामध्ये नको. वा वा. ताई आता मला एक सांगा, आपण एक प्रसंग घेऊया. जसं तुम्ही म्हणालात की एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला की 6 महिन्यांनी मग आपण वाचतो आणि अशा. येस, त्याच्या एक मिनटं सॉरी तुला डिस्टर्ब करते. त्याच्या एनर्जीचा जो रिपोर्ट असतो ना आपण देतो, जर तो खूप वाईट असेल, अति वाईट असेल ना, तर मग आपण 6 महिन्याचा पिरियड नाही देत. मग आपण त्याला लवकर बोलवतो. कारण 6 महिने समजा माझ्या एखाद्या काही रेमेडीज आहेत, त्या रेमेडीज वीक पडल्या आणि त्याच्याकडची पॉवर वाढत गेली, तर मी 6 महिने वाट बघण्यापेक्षा मला माहिती आहे की हा गंभीर आजारी आहे, हां. तर मी त्याला 6 महिन्याचा कालावधी नाही देत. मग त्या केसमध्ये मी त्याला सांगते 3 महिन्यांनी तरी येतो. हां. सो त्या इंटेन्सिटीवर सगळं. काहींना मी सांगते तुम्हाला आता यायची गरज पण नाही, येऊ पण नका, अच्छा. तुमची इच्छा असेल तर. पण काही लोक आवर्जून मला सांगतात मॅडम माझ्या 3-3 महिन्याच्या तुम्ही तारखा बुक करून ठेवाच, एवढा त्यांचा विश्वास आहे. असतो. ओके. आता आपण समजा पुणे मुंबई सारखे उदाहरणं घेऊ की राईट, एक कपल आहे, त्यांना पुणे किंवा मुंबईमध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा आहे. बरोबर. तर आता तुमच्याशी कन्सल्ट करायच्या आधी त्यांना तुमच्याशी कन्सल्टेशन म्हणजे हवंच आहे, पण त्याच्या आधी त्यांनी अशा कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे कुठले फ्लॅट घेताना? बरोबर, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हॅलिड क्वेश्चन. कारण आजकाल फ्लॅट घेणं म्हणजे शर्ट आणि कपडे घेण्यासारखं स्वस्त राहिलेलं नाही आहे. सो सगळ्यात पहिले त्यांनी जेव्हा त्यांना हा डिसिजन घेत आहेत की आपल्याला आता नवीन आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे, तेव्हा त्यांनी त्या घरातून येताना म्हणजे एखादं फ्लॅट बघितलं आहे त्यांनी, सो एजंट असतो किंवा बिल्डर तुम्हाला तो फ्लॅट दाखवतो किंवा तुम्हाला ॲटलिस्ट ह्या जागेवर मी ही बिल्डिंग बांधणार आहे आणि तुम्ही 17व्या किंवा 24व्या मजल्यावर फ्लॅट घेणार आहे. ओके. तो तुम्हाला तिथून येताना बिल्डरला एक रिक्वेस्ट करायची, जर रेडी झाला असेल तर तिथे जाऊन त्या रेडी फ्लॅटमधून जाऊन काहीतरी वस्तू, छोटंसं अगदी खडे पडलेले असतात ना, आता आपण इथेही शोधलं तर आपल्याला भरपूर काही मिळेल, सो ती काहीतरी वस्तू घेऊन या. ऑर एल्स तिथे टॅबमध्ये, कारण एखाद्याने नळ उघडलाय बरोबर आहे, तर त्या नळाच्या पाईपलाईनमध्ये, त्या घराच्या भिंतीपासून आलेल्या पाईपलाईनमध्ये पाणी आहे, हो. सो ते पाणी घेऊन यायचंय तुम्हाला. ओके. का? कारण तिथे असलेल्या वस्तूंनी त्या जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटच्या सगळ्या एनर्जीज घेतलेल्या आहे. मग या एनर्जीज घेतल्यानंतर तुम्हाला त्या आमच्याकडे घेऊन यायच्या आहे. मग नवरा बायकोंना आम्ही बोलवतो, ते घेऊन आलेले असतात. मग या पाण्याच्या एनर्जीजवरून आम्ही फाइंड आउट करतो की हे वास्तू, हे घर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. सगळ्यात पहिले ते तुम्ही घ्या का नका घेऊ ही दुसरी गोष्ट. मग त्याच्यात आम्ही बघतो की येस दिस इज पॉझिटिव्ह. मग आम्ही सांगतो येस हे पॉझिटिव्ह आहे. पर्सेंटेज पण सांगतो. जर 50%च्या खाली जर आम्हाला त्याची पॉझिटिव्हिटी मिळाली ना तर आम्ही सांगतो दुसरं बघा. बिकॉज 50%च्या खाली जर मिळाली तर तुम्हाला खूप त्याच्यावर मेहनत करावी लागेल वास्तू ट्रीटमेंटसाठी. आता तुमचा काही दर्शकांचा प्रश्न येईल की मग अशी घरं विकलीच जाणार नाहीत का? ज्याच्या कर्मामध्ये असेल तो हे न करता ते घर विकत घेईल. ओके. आणि एखादा माणूस विकत असं घर का घेतो? कारण त्याचे प्रारब्ध आणि त्याचे कर्म तसे असतात की तो अशाच एनर्जीकडे अट्रॅक्ट होतो जी निगेटिव्ह आहे. ओके. युअर एनर्जी यू विल अट्रॅक्ट दॅट सेम सॉर्ट ऑफ एनर्जी.
म्हणजे आपली जी एनर्जी आहे, मला आवडतं तेच मी खाणार ना, जे मला आवडत नाही ते मी नाही खाणार ना. बरोबर आहे की नाही? मेन्यू कार्ड असतो, आपण मेन्यू कार्डवर बघतो, हां हां हे मग मला हे पाहिजे, पण जे मला नाही आवडत ते मी नाही मागणार. बरोबर. मग तुम्ही एखाद्या वस्तूकडे, वास्तूकडे किंवा कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा अट्रॅक्ट होता, तेव्हा ती तुमच्या वेव्हलाईनचीच एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते. बरोबर आहे. मग आता आम्ही सांगितलं की ही पॉझिटिव्ह आहे. आता त्या नवरा बायकोंना आम्ही उभं करतो समोर, त्यांच्या हातात ते पाणी किंवा ती वस्तू देतो आणि मग आम्ही चेक करतो की ही वस्तू त्या नवऱ्याला किती सुटेबल आहे, ही कम्पॅटेबल आहे का नाही. मग समजा आलं हो 100% आहे ऑर एल्स 50% आहे, ठीक आहे. मग आम्ही बायकोला उभं करतो, तिच्या हातात देतो ते आणि मग आम्ही चेक करतो की तिला किती आहे. जर तिला पण 50 याला पण 50 आहे तर ठीक आहे बाबा, 50-50 आपण 100 नंतर वास्तू ट्रीटमेंट्स करून त्या एनर्जीज फ्लो चांगला करू शकतो. पण जर बायकोला 0% असेल आणि नवऱ्याला 50% असेल, आम्ही सांगतो घेऊ नका. कारण त्या घरामध्ये राहणारी बाई ही लक्ष्मी आहे, ती सुद्धा तिथे सुखी राहिली पाहिजे, ती सुद्धा आनंदी राहिली पाहिजे. जे घर तिला आत्ताच सूट नाही करत आहे ते नंतर काय करेल. म्हणून ही आपली प्रोसेस असते. मग त्याच्यानंतर आपण तो रिपोर्ट देतो त्यांना की बाबा ही वास्तू तुम्हाला सुटेबल नाही. माझ्याकडे लोक 5-5 फ्लॅटचं पाणी घेऊन येतात, कारण करोडोंचे फ्लॅट्स आहेत आजकाल. एक्झॅक्टली. बरोबर आहे. मग तुम्हाला अगदी 2,000-5,000 असे फीस द्यायला काही जास्त नाही आहे. करेक्ट. जर तुम्ही 2.5-3 करोडचा फ्लॅट घेताय तर 2,000-3,000 काय आहे. अगदी बरोबर आहे ना. आता तुम्ही हेही म्हणाल की एवढं नाही, कारण समजा जर त्या फ्लॅटमध्ये एखादी एनर्जी किंवा त्या व्यक्तीची असेल तर ती आम्हाला काहीतरी धक्का देऊन जाणारच ना. मला सांगा, तुम्ही याला सांगितलं आगीला हात लावू नका, पण तुम्ही त्याला हात लावला तर चटका तर बसणारच ना. सो आम्हाला तेवढं प्रोटेक्शन करावं लागतं, आम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागते. मग त्याचं कुठे, आणि शेवटी आहे ना, तुम्ही कोणी फुकट घेऊ नका आणि फुकट करू नका. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचा मोबदला देत नाही तोपर्यंत ती वस्तू तुम्हाला लाभत नाही. लोकांची टेंडन्सी की मॅडमनी आम्हाला फुकट द्यावं. मी म्हणते फुकटचं काहीच घेऊ नका आणि देऊही नका. पचत नाही आणि तुम्हाला ते ज्यांनी घेणार आहे त्याला ते फलत नाही. ओके. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना मानधन हा प्रकार आहे, त्याला वेगळं नाव दिलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या मार्फत तुम्ही ती एनर्जी ब्रेक करा. मग असं केल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही हे वास्तू घ्या किंवा नका घेऊ, तो डिसिजन त्यांचा असतो. आमच्याकडून जो डिसिजन त्यांना हवा असतो तो. बेसिकली जर एनर्जी तिथे स्पिरिट एनर्जी निघाली तर आम्ही सांगतो प्लीज नका घेऊ नका. मग ना त्याच्यानंतरची स्टेप आहे, आम्ही त्यांना प्लॅन मागवतो. समजा एनर्जीज छान आहेत, मग आम्ही प्लॅन मागवून त्या प्लॅनवरती 5 प्लॅन बनतात. जसे आमचे ग्रिड्स आहेत वेगवेगळ्या, 45 देवता आहेत. नंतर लेआउट प्लॅन येतो तुमचा, नंतर मर्मस्थानाचे पॉईंट्स येतात, एक बार चार्ट म्हणून असतो तो येतो, त्याच्यानंतर तुमचं ग्रीड लागली जाते. हे सगळे प्लॅन तुमच्या घराचे बनतात. आता नुसता प्लॅन तुम्ही म्हणाल माझं ईस्टला आहे, मग आम्ही तुमच्याकडून त्या झोनची म्हणजे त्या घराची गुगल अर्थवरून तुम्हाला लोकेशन पाठवायला सांगतो. तुम्हाला नॉर्थ तिथे मार्किंग करायला सांगतो. जवळ असेल तर आम्ही व्हिजिट करतो, लांब असेल तर तुम्हाला करावं लागतं, आम्ही तुम्हाला गाईड करतो. त्याच्यानंतर मग ते पाठवल्यावर तुमचे प्लॅन बनतात. त्याच्यावर आमचा 90% स्टडी होतो. मग आम्ही तुम्हाला त्या घराचा व्हिडिओ पाठवायला सांगतो, कारण तो जो आलेला आहे प्लॅन तो बिल्डरने ओसी मिळण्यासाठी काहीतरी वेगळा दाखवलेला असतो आणि प्रत्यक्षात वेगळा असतो प्लॅन. मग आम्ही व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओवरून चेक करतो की यांनी हा दिलेला प्लॅन परफेक्ट आहे का नाही. राहतं घर असेल तर किंवा कोरा करकरीत फ्लॅट असेल तर. आणि मग पुढची वाटचाल चालू होते की जेव्हा ते पाणी घेऊन येतात ना, तेव्हा आम्ही त्या वास्तूला, त्या पाण्याला परमिशन विचारतो की हे वास्तू देवा, तुमच्या या घरामध्ये येण्यासाठी तुम्ही आम्हाला परमिशन देताय का नाही. जर ती परमिशन आम्हाला त्या वास्तूने दिली तर आम्ही त्या वास्तूमध्ये जातो. जर स्पिरिट एनर्जी नसेल ना तर ती वास्तू हमखास परमिशन देते. पण जर त्या घरामध्ये एखादी स्पिरिट एनर्जी असेल तर ती आम्हाला परमिशन देत नाही. हा 100% आलेला अनुभव आहे माझा. म्हणजे स्पिरिट एनर्जी सापडली की ती वास्तूची परमिशन मिळत नाही. मग आमचे लाखोंची कामं आम्ही सोडलेली आहेत. मग तू मला सांग, आता जर पैसे कमवायचा माझा उद्देश असता तर मी हा प्रश्न का घेतला असता.
ही 3-3 गुंठ्याची घरं बंगले सोडलेले आहेत. सो 3 गुंठ्याप्रमाणे जर आपण स्क्वेअर फीट प्रमाणे आमचा रेट धरूया XYZ, सो किती झाला? लाखांमध्ये गेला. मग मी असं घर का सोडू? कारण त्या लाखांपेक्षा मला माझा जीव महत्वाचा आहे. जर मी तिथे वास्तू करायला गेली आणि त्या एनर्जीने जर माझ्या जीवावर बेतलं, असं काही केलं, तर ते पैसे घेऊन माझा परिवार काय करणार आहे? करेक्ट. सो हे केलं जातं. आणि त्याच्यातूनही जर परमिशन, समजा वास्तूने आम्हाला व्हिजिटची परमिशन नाही दिली, त्या भूमीवर तुम्ही पाय ठेवायचा नाही अशी परमिशन आली, तर आम्ही सेकंड ऑप्शन विचारतो. कारण आमच्याकडे लोक रडतात, मॅडम फिर आम्ही काय करणार, आम्ही तर ऑलरेडी हा फ्लॅट घेतलेला आहे. मग त्या केसमध्ये आम्ही सेकंड ऑप्शन विचारतो की ॲटलिस्ट मी ही प्लॅनवरती तर काम करू का? काही वास्तू हो म्हणते, काही वास्तू म्हणते प्लॅनला सुद्धा हात लावायचा नाही, म्हणजे बोलत नाही, पण आमच्याकडे जे चेक करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यातून आम्हाला त्यांचे इंडिकेशन्स किंवा तसे हे मिळतात, रिपोर्ट्स मिळतात की नाही, प्लॅन सुद्धा हात लावायचा नाही. कारण प्लॅन हात लावला तर आम्ही ती स्पॉट पण शोधून काढणार की ती एनर्जी कुठे. मग त्या स्पॉटमधून ती एनर्जी काढण्यासाठी आम्ही काही वस्तू देणार. म्हणजे ऑटोमॅटिकली त्या एनर्जीला, त्या वस्तू ठेवल्यानंतर त्या एनर्जीला ती एनर्जी सहन होणार नाही, मग ती एनर्जी तिथून निघून जाणार. म्हणजे आम्ही बाहेरून वेगळ्या पद्धतीने ते स्टिंग ऑपरेशन करतो. सो कधी कधी त्यालाही परमिशन येत नाही आणि कधी कधी येते, माहिती नाही कुठल्या एनर्जीज कशा आहेत. तो अशा पद्धतीने आम्ही हे काम करतो. ओके. आता हे मी तुम्हाला विचारलं की ज्यांना आता घर घ्यायचं आहे त्यांच्या बाबतीत, आता आपला आता जो प्रेक्षक वर्ग आहे, खूप लोक आता हा पॉडकास्ट बघत असतील, त्यांचं ऑलरेडी घर असेल, पण त्यांना आता जसं आपण एक स्पिरिट एनर्जीज म्हणतो, बरोबर, सो हे ते कसं काय आयडेंटिफाय करू शकतात की बाबा माझ्या घरात स्पिरिट एनर्जी आहे, असा कुठला स्पॉट आहे किंवा काय, ते कसं करू? छान प्रश्न आहे. कसं आहे की मी तर म्हणते आमच्यापर्यंत येईस तोपर्यंत ना आम्हाला सुद्धा त्रास होतो, तर तुम्हीच तुमचं घर नीट करा. बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो, जेव्हा आम्हाला अशा एनर्जीचं परमिशन येत नाही ना, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो ह्या गोष्टी घ्या, 2 महिने करा, 3 महिने करा, त्याच्यानंतर मग या पाणी घेऊन परत आमच्याकडे, मग आम्ही चेक करू. मग काय सांगतो, एकतर आम्ही त्यांना सांगतो कापूर, आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारचा कापूर आहे किंवा तुमचा जो पण कापूर असेल तो, पण ॲक्च्युली तो तेवढा वर्क करत नाही. सो तो कापूर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवायचा आहे. ओके. खडेमीठ हा सरस लोकांना माहितीच आहे, कापराच्या बाजूला खडेमीठही ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला हे पण बघायचं आहे की तुम्ही घरामध्ये धूप करताय ना, नॉर्मली बायकांची सवय असते असं वरून धूप करायचं, कारण कमरेचं कोणाला वाकायचंच नसतं. आता मला सांगा, निगेटिव्ह एनर्जीज या कुठे असतात? पाताल लोक हे खाली आहे आणि स्वर्ग लोक हे वर आहे. सो पाताल लोकांमध्ये वाईट एनर्जी, वाईट शक्ती आहे. सो एनी बॅड एनर्जी इज डाऊन. ओके. जमिनीला लागून असते ती, आणि म्हणून आपण जमिनीवरून केर नॉर्मली हे करतो. तो जेव्हा तुम्ही धूप करता ना, तेव्हा तो खालून करायचा असतो. सो ही एक टिप आज तुम्हाला मिळालेली आहे. सो धूप करा, घंटानाद करा तुम्ही प्रत्येक भिंतीला लागत लागत, आणि कोपऱ्यामध्ये तर जास्त करा. सेज लिव्ज म्हणून आहे, हिमालयन सेज लिव्ज एकदम बकवास आहेत, कारण ते जळत नाहीत आणि त्याचं तसंच तो राहतं आणि वेस्टेज होतं. सो वी हॅव सर्टन टाईप्स ऑफ, त्याचं आपले पॅकेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण ॲड ऑन केलेलं आहे, त्याचे धूप करा घरामध्ये. आता मला सांग, एखाद्या घरामध्ये धूप केला भरपूर प्रचंड आणि तो अतिशय पवित्र असा धूप आहे, सो एखादी बॅड एनर्जी असेल ती 1 दिवस सहन करेल, 2 दिवस सहन करेल. पण जर आम्ही सांगितलं 3 महिने करा कंटिन्यू, 1 दिवसही चुकू नका. मेहनत घेणं तुमचं काम आहे. करेक्ट. आम्ही तुम्हाला रेमेडीज देतो, हे तर तुम्हालाच करायचं आहे, आम्ही तर येणार नाही आहोत करायला. मग ह्या धूप केल्यानंतर जसं आपल्याला गुदमरल्यावर आपण बाहेर पळतो, तसं ती एनर्जी थांबेल का तिकडे? नाही थांबणार. मग आपल्याकडे तुम्हाला मागे स्क्रीन, माझ्या मागे प्रोटेक्शन स्प्रे आहे. येस, हा स्प्रे सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता तू म्हणशील हा स्प्रे आम्ही हॉटेलमध्ये जिथे जिथे जातो ना, पहिले हॉटेल रूममध्ये एंटर केल्यावर आमचा हँडीच असतो, आम्ही तो अख्ख्या रूममध्ये करतो, कारण मला माहिती नाही की त्या हॉटेलच्या रूममध्ये काय झालंय. बरोबर आहे. आजचाच लेटेस्ट न्यूज, आता मी येताना ट्रॅव्हल करत असताना मला एक न्यूज आली की नाशिकमध्ये, कारण मी परवाच नाशिकवरून आली वास्तू व्हिजिट करून, सो नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये नवरीचा मृत्यू झाला. आणि 1 आठवड्या अगोदर लग्न कार्य सुरू असताना नवरीच्या वडिलांचा मृत्यू झाला, अचानक, काहीही कारण नसताना. आणि ते हॉटेलचं नाव डिस्क्लोज केलेलं नाहीये, पण मला त्या हॉटेलचं नाव माहिती आहे. ओके.
ते मी मुद्दामून इथेही डिस्क्लोज करणार नाहीये. सो हॉटेलमध्ये सुद्धा अशा एनर्जीज असतात आणि या एनर्जीचा अटॅक होतो. बर. मग आपल्या घरामधल्या पण वास्तूचा होऊ शकतो. अर्थात. बरोबर आहे. वास्तूमध्ये जी काही एनर्जी असेल ती आज नाही, उद्या नाही, परवा नाही, माहित नाही कधी ती अटॅक करू शकते. आता लग्नाच्या वेळेसच का झाला, ती तर 3-4 दिवस अगोदर येऊन राहिली असेल. करेक्ट. बरोबर आहे ना. अन्न खाल्ल्यावर पचायला सुद्धा 3 तास घेतात, तर कुठली एनर्जी काय अशी लगेचच तुम्ही दारात पाय ठेवलं आणि भम करून तुमच्यावरती हवी नाही होत. ती रिॲक्ट व्हायला वेळ लागतो. ती पहिले तुम्हाला जज करते की हाऊ युअर ऑरा, तुम्ही कसं रिटॅलिएट, तुम्ही ते कसं त्याच्यावरती हे करणार आहात, आणि नंतर ती हळूहळू तुम्हाला खेळवायला सुरुवात करते. ती तुम्हाला भास द्यायला सुरुवात करते. पहिले तुम्हाला भास होईल की इथून काहीतरी गेलो, किंवा लाईट फ्लक्च्युएशन होणार, किंवा तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागणार, किंवा तुम्ही बसला तिथे काही मसाला बिसाला, काही इथे किचनच नाहीये पण डोळे सुरसुरणार, डोळ्यामध्ये आगाग होणार. तुम्हाला असं वाटणार अरे बापरे माझं डोकं जड झालंय, काय झालं माझे पाय असे जड झालेत, मला असं सुस्ती आल्यासारखं झालंय, मला आळस वाटतोय असा. सो हे सिम्पटम्स दाखवतात अशा कुठल्या तरी एनर्जीचा प्रेझेन्स ओके. तुमच्या अवतीभोवती असेल तर. मग हा प्रेझेन्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने जेव्हा हा प्रेझेन्स तुम्हाला कळायला लागतो ना, म्हणजे कुठल्या हॉटेलमध्येही तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे आजकाल मुलांना कॅन्डल लाईट डिनर्स, डार्क थोडंसं हे आवडतं, कोज, येस. सो तिथे तुम्हाला यू नेव्हर नो व्हॉट काय आहे. जेवढं ब्राईटनेस ना तिथे या एनर्जीज राहत नाहीत, असतात. नाही असं नाही. सी आपण कुठलं गोष्ट असं मी छातीटोप म्हणू शकत नाही की लाईट आहे तिथे एनर्जी नाही. पूर्वी अशी म्हणायचं इलेक्ट्रिसिटी जिथे आहे तिथे स्पिरिट एनर्जी नाही, असं नाही आहे. ओके. म्हणजे हॉन्टेड मूव्हीजमध्ये दाखवतात अंधारच आहे, लाईट ब्लिंग 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 करते, फट करून उडते ना. आपल्या हिंदी मूव्हीजमध्ये खूप छान दाखवतात. मास्टर्स आहेत ते लोक हे सगळं दाखवण्यासाठी. आमचं काम थोडंसं सोपं करतात ते लोक. आता ताई तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते केल्यानंतर तुम्हाला कळू शकतं की येस, काही एनर्जी नाही आहे. की नाही आहे. आता ते करायला लागल्यानंतर आपल्याला असे काही साईन्स दिसतात का की समजा घरातलं कोणीतरी आजारीच पडायला लागलं ह्या गोष्टी करायला लागल्यानंतर की ती एनर्जी काहीतरी ती एनर्जी नक्कीच ती काहीतरी त्याच्यावरती आयदर ती म्हणेल की जाऊ दे बाबा हे मला त्रास देतात, शांत असेल तर ती निघून जाईल. ती एनर्जी जर खवळली किंवा ती एनर्जी जर त्रासदायक असेलच तर ती एनर्जी अगोदरच सिम्पटम्स देत असते, ते कारण नसतं. बर. कारण या पवित्र वस्तू आहेत, याने तुम्हाला रिॲक्शन येणार नाही, ॲलर्जी नाही होणार. बरोबर आहे. हे होत असतं पण ते म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदी मोडायला. सो तसं होऊ शकतं. म्हणून या गोष्टींना अजिबात बोलू नका तुम्ही की या गोष्टींमुळे आमच्या घरात आजारी पडायला लागलं. शक्यच नाही. बिकॉज या गोष्टी एवढ्या पॉझिटिव्ह आहेत की याने तुम्ही निगेटिव्ह तुमचे जे इम्पॅक्ट्स आहेत ना ते होऊ शकणार नाही, तुम्हाला आजारी पडणार नाही. मग काय होतंय की तुम्ही हे करताय म्हणून तो राग असतो. समजा आईने बाबांना चुगली केली मुलाची की आज ह्याने असं असं केलं, तर मुलगा कोणावर रागवतो? आईवर. का? कारण का असं केलं. बरोबर ना. सो मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जेव्हा एखादी व्यक्ती हे करायला लागते ना तर ती एनर्जी या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करते, और मीडियमला सुरुवात द्यायला त्रास द्यायला सुरुवात करते. मग अशा वेळेस काहीतरी सिम्पटम्स येणारच. जसं आता तुझ्या कोणाच्या एनर्जीज मी चेक करतेय, त्या एनर्जीज त्याच्या शरीरात आहेत, मग ते मला का त्रास देते? कारण मी ते काढतेय. पण मी असं नाही म्हणू शकत की याच्यामुळे मी आजारी पडले. आय एम ट्राईंग टू रिमूव्ह. मला त्या गोष्टी रिमूव्ह करायच्या आहेत चांगल्या मार्गाने. ह्यांना चांगली मार्ग नकोयत म्हणून हे काहीतरी त्यांचे सिम्पटम्स दाखवून ते आजारी पाडणं, बाळ किरकिर करणं, रडणं, किंवा काहीतरी एखादी वस्तू पडणं, काहीतरी तुमचे इलेक्ट्रॉनिक आयटम्स खराब होणं, टी व्ही खराब होणं, फॅनमध्येच खराब होणं, हे सगळे सिम्पटम्स आहेत निगेटिव्ह एनर्जीचे. ओके. मूवीमध्ये दाखवतात, आपण कॉमेडी म्हणून घेतो. इट्स नॉट अ कॉमेडी. दिस इज रिअलिस्टिक. आम्ही फेस करतो. आम्हाला त्याचे सुद्धा येतात जेव्हा की आम्ही एवढे प्रोटेक्टेड असतो. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की दिस इज नॉट अ स्मॉल थिंग, दिस इज अ ह्यूज एनर्जी आहे की ही एवढी स्ट्रॉंग आहे की आमच्या या रेमेडीज, आमच्या एवढ्या प्रोटेक्शनमध्ये सुद्धा ती आम्हाला हलवून जाते. बापरे. सो एखाद्या साध्या माणसाचं तर काय म्हणणं. जर एखाद्याला मी 200 पॉवरची गोळी दिली आणि मी 2000ची घेते तरी पण मी आजारी पडले, याचाच अर्थ की जो जंतू मला त्रास देतोय तो किती पॉवरफुल. एक्झॅक्टली.
मग आता आम्हाला तुमच्या असे काही स्पिरिट एनर्जीचे अनुभव असतील तर प्लीज सांगा, म्हणजे खूप आहे ना, खूप आहे, कळेल की काय इंटेन्सिटी असते. खूप आहेत. म्हणजे रिसेंटली जर सांगायचं झालं, जसं आता आपलं शूट व्हायच्या अगोदर मी तुला एक इन्सिडेंट सांगितलं. हो. माझं घर टोटली प्रोटेक्टेड, पण एक सिरियल आलेली आहे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजची. ती बघत असताना पोर्टल्स आहेत, काही गोष्टी, टी व्ही, तुमचे मोबाईल फोन्स, मिरर्स, ग्लास डोअर्स वगैरे हे. सो हे पोर्टल्स आहेत, इथून निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट खूप मेजर असतो. ओके. आणि म्हणून सांगितलं जातं हे हॉन्टेड मूवीज वगैरे घरात बघू नका, आहट आणि भरपूर भरपूर काही सिरियल्स होत्या ज्या की दाखवल्या जायच्या. कुठून तरी त्यांना तो मार्ग मिळतो आणि ते तुम्हाला त्यांचं अस्तित्व दाखवून देतात. सो दुसऱ्यांचे अनुभव सांगण्यापेक्षा, कारण लोकांना वाटेल की या दुसऱ्यांचा, मी माझा अनुभव सांगते आता लेटेस्टली 13 तारखेचा. सो मला असं कळलं की अशी एक सिरीज आलेली आहे आणि ती बघायची आहे. सो मी म्हटलं बघीन, बिकॉज दॅट इज माय रिलेटेड टॉपिक आणि दॅट इज अ रिअल स्टोरी, रिअल क्लिपिंग्स आहेत. त्या व्यक्तीची डेथ कशी झाली ही अजूनही रहस्य आहे. ओके. सो मी ती बघायला सुरुवात केली अकॉर्डिंग टू माय कन्व्हिनियन्सी. दिवसभर क्लायंटमध्ये असते, नंतर परत घर थोडंसं हे करून मी रात्री फ्री असते. सो नॉर्मली मी लोकांना प्लीज 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 ॲडवाईज करीन की सूर्यास्तानंतर अशा हॉन्टेड सिरीज, हॉन्टेड मूवीज प्लीज बघू नका. मुलांनाही सांगा घरात बघू नका. सो हे आम्ही बोलतो, पण हे मी प्रत्यक्षात अनुभवलं. सो मी 2:30 वाजता, मी आणि माझ्या मुलाने 2:30 वाजता ही सिरीजचे शेवटचे जे एकदम छान इंटरेस्टिंग जे हे राहिले होते एपिसोड्स, ते आम्ही बघायला सुरुवात केली आणि माझा टी व्ही विचित्र प्रकारे आवाज करायला लागला. बर. आणि जेव्हा की माझ्या टी व्हीला अजून वर्षही नाही झालेलं घेऊन, आणि मला पटकन क्लिक झालं, एकतर हे हॉन्टेड प्लस माझा टी व्ही. म्हटलं जुना तर नाही झालाय हा खराब होण्यासारखा. मग काय झालं, म्हटलं पोर्टल. आपण पोर्टल ओपन केलं, आपण त्या एनर्जीला छेडलं, त्या टी व्हीने विचित्र साऊंडिंग करायला सुरुवात केलं. मला वाटलं, मी अगोदर तर मुलाला म्हटलं की नाही ते थोडंसं क्लायमॅक्स आणि ते सगळं हे करण्यासाठी त्यांनी तसा आवाज केला असेल, साऊंड इफेक्ट्स दिले असतील. दॅट वॉज नॉट. आम्ही परत दुसरे स्पीकर्स लावून चेक करून बघितलं, त्याच्यातून नॉर्मल येतोय. मग टी व्हीमधल्याच जो बास किंवा बोस जे काही ॲम्प्लिफायर ते सगळं खराब झालं. मी म्हटलं सोडून दे, तुला मी म्हटलं होतं रात्रीचं बघायचं नाही. सो दॅट वॉज अ इन्सिडन्स. आम्ही ते बंद केलं. ओके. देन तिथून आता एवढं घर प्रोटेक्टेड आहे, तरी पण त्याने कुठेतरी येऊन मला केलं की नाही. अदृश्य शक्ती घातक हा आमचा आणि सरांचा हा अगदी खूप छान सेंटेन्स आहे की अदृश्य शक्ती घातक. एखाद्या माणसाच्या एनर्जीज मी समजू शकते, हा बारीक आहे, हा जाडा आहे, याची एनर्जी कशी असेल, हा ताकदवर असेल, पण अदृश्य शक्तींबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. या एनर्जी कशा प्रकारे तुमच्यावरती इम्पॅक्ट करतील. आणि तो आलेला हा मला अनुभव. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सांगितलं की असं असं टी व्ही खराब झाला आहे. टी व्ही आताचे स्मार्ट आहेत, ते त्या माणसाने तिथून कनेक्ट केले. त्या कनेक्ट केल्यावर तो म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही. त्याने सगळ्या गाणी प्ले करून दाखवली, त्याने सगळे एक मूवी लावून दाखवला, डायलॉग सगळे व्यवस्थित आहेत. मग त्यावेळेला असं काय झालं, आणि दिवसा जेव्हा आम्ही तो सेम एपिसोड परत तो पॅच लावला, साऊंड वॉज क्लिअर. ओके. मजे मानत नाहीत. मी म्हणेन मी अनुभवलंय हे. तर हे मी आत्ताच लेटेस्टली सांगते. ह्याच्या व्यतिरिक्त असे भरपूर अनुभव आहेत की हॉन्टेड घरं आहेत, तिथे तुम्ही जाताय, तुम्हाला ती एनर्जी बोलवते, तुम्ही जाऊन तिथून एखादं झाड घेऊन येताय आणि नंतर तुमची हालत खराब होतीये, तुमचे हातपाय वाकडे होत आहेत, सगळं काही होत आहे. एखादा ठणठणीत व्यक्ती असा कसा होऊ शकतो. झालंय लोकांबरोबर असं. बापरे. लहान बाळांबरोबर झालेलं आहे. हा. एखाद्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे, ते बाळ रात्रीचं रडतंय, काही केला थांबत नाहीये. मग असं काय होतं. मग आपल्याकडे पूर्वीपासून प्रथा चाललेल्या आहेत, मीठ, खडे मीठ, हे ते, नजर उतरव, हे कर ते कर. पण बाळाला तर त्रास झाला ना, कारण कवळं असतं त्यांचं ऑरा, त्यांच्या एनर्जी, त्यांचा टाळू कवळा असतो, त्यांचं सहस्रारा चक्र एवढं नाजूक कंडिशनमध्ये असतं. म्हणून 3 सालांनंतर त्यांना लहान मुलांना घेऊन जायचं नाही. हा आपला प्रत्येक अमावस्या पौर्णिमेच्या मेसेजमध्ये असतं की आवश्यक नसेल तर तुम्ही प्लीज घेऊन जाऊ नका लहान मुलांना, बाहेर ट्रॅव्हल करू नका. तुम्हाला फिलिंग्स येतात तसे,
ओके. म्हणजे लोकांना असं वाटत असेल की आम्ही प्रोटेक्टेड आहोत, आम्हीही प्रोटेक्टेड नाही म्हणायला हरकत नाही. आम्ही छोट्या एनर्जीजना प्रोटेक्टेड आहोत. मला माहिती नाही कुठे शक्ती. आता लेटेस्टली मी सांगते, मी वास्तू विजिटला जेव्हा नाशिकला होते, एक फार मोठ्या प्लांटवरती मी गेले. ओके, तिथे जाऊन जेव्हा मी एनर्जीज चेक केल्या, मला माहिती नव्हतं की रिअली आहे का तिथे. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून सांगितलं होतं की तिथे स्पिरिट एनर्जीज आहेत. ओके, पण अनायसे योग असा झाला की मी नाशिकला होते, तर मी म्हटलं मी येईन आणि मी हे करीन, विजिट करीन. आणि मी गेले विजिट करायला. म्हटलं बघूयात तरी की माझं सुद्धा हे बरोबर निघतंय का. असं मी भरपूर वेळा चेक केलं आणि इट वॉज अ राईट हे. तिथे गेले, मी स्कॅनर्स ओपन केले, स्कॅनर्स घेऊन चेक केलं. मला तिथे 2 स्पिरिट एनर्जीज मिळाल्या. बर. म्हटलं निघा बाबा आता इथून. कारण मला वाटलं होतं की कदाचित मी ह्या गोष्टीला झाले 3-4 महिने आणि त्याच्यानंतर मी फार लेटनी गेली. मे बी ती स्पिरिट एनर्जी आता निघूनही गेली असेल. सी, या एनर्जीज आपल्याला बोलवून येत नाहीत, आपल्या बोलवण्याने, आपल्या सांगण्याने जात नाहीत. त्यांचं फ्री विल आहे. त्यांना जिथे वाटेल तिथे ते जातील. त्यांना वाटणार नाही जायचं, त्या जाणार नाही. सो मी जेव्हा तिथे गेले, मी तिथली पॉझिटिव्ह एनर्जी चेक केली फर्स्ट. माझं नेहमीचंच काम आहे, पहिले पॉझिटिव्ह एनर्जी चेक करायची. पॉझिटिव्ह एनर्जी चेक केली, नो पॉझिटिव्ह एनर्जी. मग मी निगेटिव्ह एनर्जी चेक केली, फुल. म्हटलं काहीतरी गडबड सुरुवात झाली म्हटलं. मग त्याच्यानंतर मी काही दुसऱ्या गोष्टी चेक केल्या, ब्लॅक मॅजिक चेक केलं, इथे कोणीतरी काहीतरी पुरलेलं आहे का, तर येस. कारण सी, बिझनेसमध्ये दुश्मनी तर असतेच. कोण काही ना काही दुसऱ्याचा बिझनेस ग्रो होऊ नये म्हणून काही ना काहीतरी करत असतो. ती तिथे मिळाली. त्याच्यानंतर मी फायनल स्टेजला आली, मी स्पिरिट एनर्जी चेक केली. मी म्हटलं करूयात आपण स्पिरिट एनर्जी. येस, फुल आलं. झालं माझ्या अंगावरती काटा आला. मग मी म्हटलं ठीक आहे, मग आता काय करूया. मग आमचा पुढची जर्नी सुरू होते. आहे तर ही कुठली आहे, मग कुठली आहे, मग फाइंड आउट केलं. मेल आहे 100%. तरी पण मला स्कॅनर वजन झालं, कारण स्कॅनरमध्ये वेट होतं, ओके. वजन होतं, तो व्हायब्रेट व्हायला होतो. त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र कंपनं येतात, एवढा हेवी येतो की तो हातात कंट्रोल होत नाही. हेवी 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 व्हायला लागतो. म्हटलं हा हेवी होतोय अजून, याचाच अर्थ की अजून इथे स्पिरिट एनर्जी आहे. दुसरा कॉल मी घेतला की अजून इथे एनर्जी आहे का. येस. मी म्हटलं अरे बापरे, अजून दुसरी एनर्जी, म्हणजे 2 एनर्जीज. मग म्हटलं आता असं शोधण्यापेक्षा विचारूयाच की किती एनर्जीज आहे. सुदेन कळलं की फक्त 2 एनर्जीज आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, चलो 2 एनर्जी आहेत. तर पहिला कळला मेल आहे, दुसरी एनर्जी कुठली आहे बघूयात म्हटलं. सो दुसरी एनर्जी केली तर फिमेल एनर्जी. ओके. म्हटलं बापरे, या 2च आपल्याला फार भारी आहेत, निघावा म्हटलं आपण इथून. सो आम्ही जेव्हा एखाद्या वास्तूवर जातो तेव्हा फर्स्ट एक प्रेयर असते आमची की बाबा आम्हाला इथे कोणी बोलवलेलं आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत. आम्ही स्वइच्छेने आलेलो नाही आहोत, आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेलो नाही आहोत, आम्ही तुम्हाला काही हार्म करणार नाही आहोत. हे सगळं असं ती आमची एक प्रार्थना असते की त्या वास्तूला पहिले आवाहन करायचं असतं. सगळं ते मी केलेलं असतं. ते ओपन करतो आम्ही त्या वास्तूचे रेकॉर्ड्स. आकाशिकमध्ये हे वास्तूसुद्धा केली जाते, राईट. सो हे रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर ते क्लोजिंग सुद्धा एक प्रोसेस आहे की मी रेकॉर्ड्स ओपन केले तर क्लोज तर केले पाहिजेत. मी म्हटलं स्पिरिट एनर्जी आल्या जाऊ देत, म्हटलं जे काय असेल तर मेल आणि फिमेल असेल तर मी म्हटलं मी बंद करते. मला क्लोजिंगच मिळेना. अच्छा. मी परमिशन मागते की मी रेकॉर्ड्स क्लोज करू का, मी हे थांबू का. नाही, स्कॅनर व्हायब्रेट करतोय. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला फक्त दिसताना रेकॉर्डिंगमध्ये दिसतंय की माझ्या हातात स्कॅनर आहे, पण जर मी तुझा मोबाईल इथे सायलेंटमध्ये बुरबुर करते, तो मला कळेल का. नाही कळ. तसंच तुम्हाला स्कॅनरच्या काहीच कळतच नाही आहे त्याचं काही. तो का व्हायब्रेट करतोय, त्याच्या एनर्जीज का जड होत आहेत. माझ्या इथून अशा कळा जायला लागतात आणि हे जाम व्हायला लागतं. मग मला कळतं की आता हे खूप होत आहे. असंही आहे. मग काय मी सगळ्यांना सांगितलं मला क्लोजिंग मिळत नाही आहे. मग म्हटलं क्लोजिंग मिळत नाही म्हणजे यांना अजून. मग मी प्रश्न घेतला की अजून तुम्हाला काही माझ्याकडून हवं आहे का. हो. म्हटलं बापरे, आता यांना माझ्याकडून काय हवं आहे. मग आम्ही एक प्रश्न हे करायला सुरुवात केली. जशी प्रश्न कुंडली ज्योतिषी करतात तसं आमचे पण प्रश्नच असतात. मग आम्ही घ्यायला सुरुवात केली की काय हवं आहे तुम्हाला आमच्याकडून, तुम्हाला रिलीज व्हायचं आहे का. तर येस. ओके. मी म्हटलं आता रिलीज यांना व्हायचं आहे, मी करू शकते का. नो. इट वॉज ॲब्सोल्युटली आन्सर आला नो. मग म्हटलं तू माझ्याकडून रिलीज नाही व्हायचं तर मला मोकळं तर कर ना बाबा, जाऊ देत ना मला.
तर नंतर मग ती ओनर मला म्हणाली की मॅडम ह्याच्यातून मार्ग काढा तुम्ही काहीतरी, असं सोडू नका तुम्ही. म्हटलं सोडू नका काय, मलाच सोडत नाही यात आहे. मग आम्ही प्रश्न घेतला की रिलीज व्हायचंय, मग कशा पद्धतीने व्हायचंय. तर ती म्हणायला लागली बाबा तुम्हाला जे काही हवं ते मी देईन, कपडे देईन, हे देईन, ते देईन. तर मी तो कॉल घेतला की बाबा जी इथली मालकीण आहे ती तुम्हाला हे देऊ इच्छिते, तुम्ही हे घेऊन मुक्त तुम्हाला होऊ शकता का, इथून जाऊ शकता का. नाही. म्हटलं बापरे हे पण नाही. मग आता तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे, मुक्ती हवी आहे. हो. ती कोणाकडून हवी आहे. मग भट, मग पंडित, मग नाही, मग अघोरी, काय आपले कोकणाकडचे कोणते भगत, भक्ताकडून नाही, अघोरी. येस, अघोरीकडून आलं. मग आता अघोरीकडून आलं तर म्हटलं चला ठीक आहे, अघोरीकडून आलं. मग आता प्रश्न आला की या एनर्जीज कशा आहेत, या शिव आहेत का, आहेत का, अजून कोण आहेत माहिती नाही ना आपल्याला कोण काय. मग आम्ही कॉल घेतला की तो अघोरीकडून हवाय का, तर नाही. मग अघोरीकडून हवाय का, तर हो 100%. मग तुम्ही कोण आहात, तर आम्ही आहोत. त्याच्यानंतर त्या प्लॅन्टवरती काम करणाऱ्या आणि त्या ज्या ओनर होत्या त्यांच्या हजबंडनी सांगितलं की मागे जो किल्ला आहे या किल्ल्यावरती त्यांचं 1.5 महिना युद्ध चालू होतं आणि ते हजारो मेले असतील. त्याच्यातले काही रिलीज झाले, काही राहिले, तर हे 2 इथे राहिलेले. बापरे. आता छावणी होती का त्यांच्याबरोबर आलेल्या बायका होत्या, वी नेव्हर नो. पण हे 2 होते आणि त्यांना तांत्रिकाकडूनच मुक्ती हवी होती. मग हे जेव्हा आम्ही घेतलं की तुम्हाला तांत्रिकाकडून मुक्ती हवी आहे का, तर हो. म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी आमच्याकडून वधून घेतलं. त्याच्यानंतर मी म्हटलं की कारण मला ते जाणवायला लागलं की मला त्रास व्हायला सुरुवात झाली होती. स्प्रेचा आमची अर्धी बाटली संपली कारण जाम होत होतं. आणि मग फायनली आम्ही म्हटलं की आता मी आता क्लोजिंग घेऊ शकते का. तेव्हा मला आलं की येस, क्लोजिंग घेतलं, सामान घेतलं आणि आम्ही तिथून अक्षरशः पळालो. म्हटलं ह्यांनी अजून मला जर कशात अडकवलं की ह्यांना अजून काय हवंय, तर म्हटलं मी इथून जाऊ शकणार नाही. आणि जर तुम्ही जबरदस्ती आणि फोर्स केला तर देन दे रिॲक्ट. ते तुमच्या सोबत पण येऊ शकतो. येस, तुम्हाला त्रास देऊ शकतात, तुमच्या सोबत येऊ शकतात, काही येऊ शकतं. कारण तुम्ही त्या जागेवरून तुमच्या पायावाटे, तुमच्या शूजमध्ये, तुमच्या चप्पलमध्ये माती आहे. एका खड्याने सुद्धा ते तुमच्याबरोबर येऊ शकतात किंवा असंही येऊ शकतात. त्याच्यामुळे लोकांना वाटतं आम्ही फीस घेतो, आम्ही आमचा जीव अक्षरशः धोक्यात घालतो. आणि म्हणून ते कळलं. म्हटलं आता नको इथे. त्यांना सांगितलं तांत्रिक मांत्रिकाकडून करून घ्या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण बघू. त्याच्यानंतर परत तुम्ही माती आणा, ती मी माझ्या सेंटरमध्ये चेक करीन. आता मी तुमच्या या साईटवर येणार नाही असं स्पष्ट सांगून आले. मग आता ते करतील सगळं काही आणि मग बघू. त्याच्यातून अजून एक महत्त्वाचा किस्सा सांगायचा आहे की तिथे काम करणारा वर्कर म्हणाला अरे मेरे पास है ऐसा तांत्रिक. तर मी म्हटलं ठीक आहे, बहुत अच्छा आहे. आता हा तांत्रिक घालू शकतो का, हा मी कॉल घेतला तिथे. या तांत्रिकाकडून यांना मुक्ती मिळू शकते का, नाही आलं. त्याचं नाव घेतलं मी पूर्ण, त्याचा फोटो मागवला, ताबडतोब त्याने कॉन्टॅक्ट केला त्या पिरियडमध्ये आणि पाठवलं. तर याच्यात ताकद नाही यांना मुक्त करायची. बापरे. मग आता सिच्युएशन पेंडिंग केस अशी आहे की हे आता आम्हाला त्या तांत्रिकांची नावं देतील. ते आम्ही इथे बसून की त्या एनर्जीजना कुठला नेमका पाहिजे जो काढू शकतो त्याचं नाव आम्ही सजेस्ट करू आणि मग त्यांचं ती प्रोसेस होऊन ते रिलीज होतील. मग रिलीज होताना ते आशीर्वाद देऊन जातील. तुम्ही एखाद्याच्या मोक्षाला कारण होताना दॅट इज अ ह्यूज, फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्याला म्हणजे जो अडकला आहे, तुम्हाला माहिती नाही की तो तिथे सुखी आहे का दुःखी आहे का त्याला त्रास होतोय, पण तुम्ही त्याला मोक्षगती देताय ना, सो तर तुम्हाला नक्कीच जाताना चांगला देऊन जाईल. कारण आपण म्हणतो ना 7:30 जाताना शनी महाराज खूप छान तुमचं करून जातात, तसे हे आत्मेसुद्धा काही वाईट नसतात. जर तुम्ही त्यांना जे हवं आहे, ज्यांना जे प्रॉपरली तुम्ही केलं आणि तुम्ही दिलं तर ते नक्कीच तुम्हाला खूप छान काहीतरी देऊन जातील. म्हणजे तो जो माणूस ज्या अडचणीत होता नक्कीच तो त्या अडचणीतून बाहेर निघेल.
असं कधी झालंय का की तुम्ही कुठल्या फ्लॅटचं असं एनर्जी चेक करायला गेलात आणि त्या एनर्जीकडून तुम्हाला वॉर्निंग मिळाली की इथून तुम्ही जा, नाही तर तुम्हाला काहीतरी खरं सांगू मी आता ही रिस्कच घेत नाही. कारण त्या फ्लॅटमध्ये आम्ही पोचतच नाही. का? कारण पहिले पाणी मागतो. कारण मी 1.5 महिना आजारी होते. मी अशी रिस्क एकदा घेतली होती 2-3 वर्षांपूर्वी. बर आणि एव्हरीथिंग वॉज ओके. रिपोर्ट्स वगैरे डॉक्टरचे, कारण नॉर्मली लोक मग डॉक्टरकडे पळतात. पण मला माहिती होतं की त्या घरामध्ये मी त्याच्या घराची परमिशन न घेता, तिथल्या एनर्जीजना न चेक करता गेली होती. आणि त्या घराने मला 1.5 महिना अक्षरशः अंथरुणावर होते मी. काय होत होतं तेच कळत नव्हतं. काहीतरी विचित्र होत होतं आणि मला जाणवत होतं की ती एनर्जी मला हिट करते. तेव्हा काय झालं होतं सांगू शकता? तेव्हा माझे पाय जाम व्हायचे. मला उभं राहता येत नव्हतं. मी एक पायरी उतरू शकत नव्हते. जेव्हा की माझ्या घरामध्ये फक्त खालच्या अंगणातून वर चढायला 4 पायऱ्या, किचनमध्ये चढायला 7 पायऱ्या, फर्स्ट हॉल टू सेकंड हॉलमध्ये चढायला पायऱ्याच पायऱ्या, 21 पायऱ्या बेडरूममध्ये जायला. मी एक पायरी उतरू शकत नाही. असं काय झालं? माझे हातपाय थंड पडायचे, डोळे चुरचुरायचे. मला जेव्हा असं वाटायचं, भूक लागायची, पण जेवलं की उलटीसारखं व्हायचं. म्हणजे शरीरही असं होत गेलं होतं. ताप पण यायचा, थंडी पण वाजायची. म्हणजे मुलांना पण कळत नव्हतं की मला नेमकं काय होत होतं. माझ्या घरात कॅमेराज पण आहे. तर माझा मुलगा म्हणायचा, अगं तू मध्ये मध्ये ना ताप डोक्यात जायचा, 3-4 वाढायचा ताप. तेव्हा माझे मिस्टर इथे नसायचे, कारण ते मर्चंट नेव्हीमध्ये असायचे. त्याच्यामुळे मुलं बिचारे, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला की बघ तू कशी वियर्ड बिहेव करत होती. मग या एनर्जीज आपल्याला खेळवतात. बट नॅचरल एखाद्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही डिवचलं तर तो भुंकतो ना तुमच्यावरती, कधी कधी येऊन चावतो सुद्धा. मग आता ती चावण्यापर्यंतची माझ्यावरती झालं तेव्हापासून मी. आणि आता सिच्युएशन्स अशा वाईट आहेत कोविड नंतर, किंवा असे मल्टिपल लोक अकाळी म्हणजे गरज नसताना जातात ना, हे आपल्या अवतीभोवती फिरतायत, ते अशी बॉडी शोधतात. मग आता आम्ही असंही आता प्रोटोकॉल घेणार आहोत की एखादा व्यक्ती आमच्याकडे जेव्हा येणार आहे ना, तेव्हा आम्ही पहिले त्याचं चेक करणार की आम्ही ह्याचं चेक करायचं का नाही. कारण जर एखादा व्यक्ती पजेस्ट आहे आणि तो ती एनर्जी आमच्याकडे घेऊन आला, मला त्रास होणार. मला हे पैशासाठी नाही करायचं आहे. मला एक आनंद मिळतो की तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढायला. आणि मला देवाने त्याच्यासाठीच बसवलेलं आहे की बाबा तू लोकांना मदत करणे, त्यांच्या कष्टातून त्यांना बाहेर काढ. एखाद्या व्यक्तीला काय लागतं, आपण जे किती जेवण लागतं आपल्याला. लोकांचं डेस्टिनेशन असतं बंगलो, राईट, और हे महाल तर कोणच विचार करत नाही, कारण मेंटेनन्स पण आला तेवढा, बरोबर आहे. नॉर्मली फ्लॅट 2 BHK 3 BHKचा सगळं काही आहे. मग मी हे का करते? कारण ती जी आतमध्ये म्हणतात ना आवड आहे ती, की समोरच्याचं. आणि एव्हरी क्लायंट इज डिफरंट. असं म्हणू शकत नाही की या क्लायंट आणि या क्लायंटच्या, किंवा मी हजारो एखादा क्लायंटचा पेपर काढला तर याच्या आणि याच्या सिमिलर काहीच मिळत नाही. एनर्जीज आर सो डिफरंट. काहीतरी वियर्ड मिळतं. काही गोष्टी तर अशा मिळतात की या प्लॅनेटवरची ती माणसंच नाही आहेत, त्यांचे फिंगरप्रिंट्सच नाही आहेत. मग अशा केसमध्ये तू त्यांना काय रेमेडी देणार? अक्षरशः आमची परीक्षा असते, अग्निपरीक्षा असते. नुसती परीक्षा नाही, अग्निपरीक्षा. तो माणूस तर माझ्याकडे आलाय, मला तर त्याला सोल्युशन द्यायचं आहे. मग मी कसं म्हणू शकते, बाबा रे तू या प्लॅनेटचा नाही आहेस, तू जा, दुसऱ्या प्लॅनेटचा आहेस तू. त्याच्यातून सुद्धा आम्ही त्याच्या रेमेडीज देतो. आणि नंतर तो ॲक्सेप्ट पण करतो की हो मॅडम, मला सगळेजण म्हणतात तू या प्लॅनेटचाच नाही आहेस, तू दुसऱ्या प्लॅनेटचा आहेस. म्हणे माझं आधार कार्डवर कधीच फिंगरप्रिंट्स येत नाही, किंवा मी कुठे बायोमेट्रिक माझं होत नाही, कारण फिंगरप्रिंट्सच नाही. असं कसं पॉसिबल आहे? कारण जे मंत्र चॅन्टिंग्स आपले आहेत, जे पृथ्वीवरती जे आपले गोत्र झाले, साधू झाले, आपण ज्या धर्मातून ज्या पित्रांमधून आलेलो आहे, तो त्या कनेक्शनचाच नाही आहे. मग त्याला मी रेमेडीज कसं देऊ? म्हणजे असं झालं की एखादा चायनीज आला आणि मी त्याला पिठलं भाकरी खायला दिली, बरोबर आहे ना? त्याला ते काहीतरी वेगळंच होणार. किंवा मी चायनामध्ये जाऊन मी सांगणार मला पिठलं भाकरी द्या, होणारच नाही. कारण पृथ्वीवरती जे चाललंय, आपण जे फॉलो करतोय, तो त्या फॉलोअर मधलाच नाही आहे. मग त्याला मी कसं ट्रीट करायचं? सो इट्स अ चॅलेंज. करेक्ट.
आणि हे चॅलेंज आम्ही एक्सेप्ट करतो आणि आम्ही देतो. अँड दॅट पर्सनचे रिव्ह्यूज एवढे छान येतात ना की ते जे समाधान असतं दॅट इज अल्टिमेट. ओके. कारण पैसा आज आहे उद्या नाही, खर्च तर होतोच ना. आपण काही असं जमा करून ठेवत नाही किंवा काही नाही. आणि किती काय लागतं, एका वेळेला आपण एकच कपडे घालतो ना. वॉर्डरोब तुम्ही 100 कपड्यांनी भरलेलं आहे, पण एका वेळेला माणूस एक कपडे घालणार, एका वेळेला जेवढं पोटाला सोसेल तेवढंच जेवणार, एका वेळेला एकाच घरात राहणार. मी 10 ठिकाणी 10 घरं घेऊन उपयोग काय? राहते कुठे मी? एकच घर लागतंय, झोपायला काय एकच बेड आहे. हा वे माणसाची ही. आणि पैसा कमवताना तो पैसा सुद्धा त्याच्यात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. मग तुम्ही मला सांगा, मी 9-9 वाजता चहा, संध्याकाळचा चहा पिते. ओके, कारण क्लायंट आला तर त्यांना चहा बनवून द्या, मग मला काहीतरी माणसं ठेवली पाहिजेत. आता त्या माणसांच्या एनर्जीज मला फिक्स केल्या पाहिजेत, कारण ती माणसं माझ्या घरात वावरणार. सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. मग आमच्याकडे फ्रुटीचे आणि पाण्याचे असतात की तिथलं पाणी तुम्ही आणि हे प्या, चहा बी करण्याच्या. मीही नाही जात चहा प्यायला. असं नाही की माझे क्लायंट बसलेत आणि मी जाऊन चहा पिणारी नाही. ते तर फ्रुटी तरी घेतात, मी तर फ्रुटी पण घेत नाही. म्हणजे नॉनस्टॉप जे सुरुवात होते ती एंड होईस तोपर्यंतच मी घरात आतमध्ये जाते, नाही तर मी घरात जात नाही. बापरे. मग एवढं जेव्हा आम्ही करतो आणि आम्ही क्षुल्लकशी काहीतरी तुम्हाला हे मागतो, सॅटिस्फॅक्शनसाठी करते मी. आज म्हटलं तर मी उद्याही हे बंद करू शकते, पण नाही, जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी हे करणार. कारण देवाने मला अपॉइंट केलंय. मी साध्वी नाही, मी काही साधू संतांसारखी नाही आहे. माझ्याकडे फक्त जे रिसीव्ह होत आहेत मेसेजेस, जे मला युनिवर्समधून काहीतरी येतं आहे, माझ्या डोक्यामध्ये सतत काहीतरी होतं, मला अशा सतत काहीतरी कोणाचं ना काहीतरी दिसतं, मला इमेज दिसते ज्या व्यक्तीला मी कधी आयुष्यात बघितलेलं नाही आहे. एक व्यक्ती माझ्याकडे येतो आणि त्या व्यक्तीचे जेव्हा मी रेकॉर्ड्स ओपन करते आणि त्या व्यक्तीचं मी हे करते, मला काहीतरी इमेजेस दिसतात. मग मी त्या इमेज त्यांना हे करते की असं असं कोण व्यक्ती तुमच्या अवतीभोवती आहे का, मला असा व्यक्ती दिसतोय किंवा अशी बाई दिसते. मग ते रिलेट करतात, ते सांगतात हो हा आमचा समोरचा राहणारा तो वारलाय, किंवा हा माझा मित्र होता, मग हा तुम्हाला का दिसतो. मग ती व्यक्ती सांगते हो हा माझ्या स्वप्नात येतो. मग त्यांचा प्रश्न असतो की मॅडम हा माझ्या सारखा स्वप्नात येतो का, सारखा स्वप्नात येतोय, हा तर मेलाय आणि मला तोच दिसतोय, सारखा कॉन्स्टंट दिसतोय मला तो. मग त्याचा मुलगा सांगतो काही यानंतर की बाबांच्या पण येतो, माझ्या पण येतो. मग जेव्हा आम्ही ते तुमच्याशी, जेव्हा तुमचं कन्सल्टेशन चालू असतं तेव्हा आम्ही कनेक्ट करून विचारतो की बाबा तुला काय हवंय. तर एकाने सांगितलं माझा हा मित्र आहे, मला ह्याच्याकडून मुक्ती पाहिजे. ओके. मग आता हा म्हणतो याचा तर मुलगा पण आहे, मग हा मुलाकडून का नाही मुक्ती मागत आहे. पण त्याला मुलाकडून नसेल हवं, त्याला या मित्राकडून हवं असेल, म्हणून हा मित्राच्या स्वप्नात जातोय, त्याच्या मुलाच्या स्वप्नात जातोय. मग म्हणलं तुम्ही एक काम करा, तुम्ही सांगा त्याच्या मुलाला की बाबा तुझ्या बाबांना अजूनही मुक्ती मिळालेली नाहीये. आणि मी त्याच्या याच व्यक्तीला मी पहिल्यांदा भेटलीये, तर त्याच्या मित्राला मी कशी भेटू शकते. पण मी टोटल डिस्क्रिप्शन, जसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्केच बनवणारा आर्टिस्ट असतो तसं मी देते. मी जेजस स्कूल ऑफ आर्टची स्टुडंट आहे. आय कॅन आरामात मी डिस्क्राईब करू शकते, कारण मी पण पोर्ट्रेट्स बनवलेले आहेत. मी प्रॉपर, अरे मॅडम हा तर माझा मित्र, हा माझ्या स्वप्नात पण येतो. आता एक व्यक्ती अशी की ज्यांच्या घरात जायच्या अगोदर मला तो व्यक्ती समोरचा त्याचा राहणारा व्यक्ती दिसतोय मला, जो त्यांच्या घरावर काहीतरी करतोय. त्याचं डिस्क्रिप्शन मी त्याला इथेच दिलं आणि 3 महिन्यानंतर मी त्याच्या घरी गेली तर तो अचानक माझ्या समोर, ती बाई बोली बघा मॅडम तुम्ही जो बोलला होता ना तो हा व्यक्ती, आणि तसाच डिक्टो होता तो. म्हणजे तुमचे शेजारी सुद्धा तुमच्यावरती काहीतरी करत असतात, तुमची त्यांना भरभराट बघवत नसते. मला कसा दिसतोय तो, मी कसं त्याचं तुम्हाला 3 महिन्या अगोदरच सांगितलं, जेव्हा की मी कधी तुमच्या गाव सोडून आलेलीच नाहीये, ठाणा सोडून मी. मग दिस इज ऑल गॉड्स ग्रेस, देवाच्या यांनी मला मिळालेलं आहे. आणि मग हे मी जेव्हा चेक करते तेव्हा मला ते दिसत जातं, काहींच्या वेळेस काही दिसत नाही. देवाला जर काही मला त्यांना संदेश द्यायचा असेल तर ते इंडिकेशनच्या मार्फत देतं. ओके. की बाबा तुम्ही सांभाळा, किंवा मला असं असं काहीतरी दिसतंय. क्लाउड्स दिसतात, काहींचं खूप छान असतं, खूप छान ब्राईट लाईट्स दिसतात. मग दॅट इज अ सिम्बॉल ऑफ तुमचं आता इथून पुढे चांगलं होणार आहे.
काहींना स्टील दिसतं की काहीतरी क्लाउडीनेस आहे. सो मी सांगते की स्टील तुम्ही या फेजमधून जाणार आहात. सी, खोट्या आश्वासनं आपण देत नाही. मी कोणाचं भाग्य बदलू शकत नाही. मी फक्त तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माच्या चांगलं करा, त्याच्या इंटेन्सिटीज आपण कमी करू शकतो. ओके. ताई, अजून असे काही अनुभव आहेत तुमचे? खूप आहेत. एक बाळाचा अनुभव मी सांगू इच्छिते. मला स्वप्न पडत होतं एका दिवशी की एक कंटिन्यू बाळ माझ्या स्वप्नात सारखं सारखं येत होतं आणि मला सांगत होतं की तू मला वाचव. हां. आणि माझ्याबरोबर असं असं होतंय, नाही तर मी 7 दिवसात माझं काही खरं नाही आहे. तर मी आपलं रात्रभर म्हणजे त्या ह्याच्यामध्ये की हे काय असं मला सारखं येऊन सांगतंय, काय मला काय त्याला हे करायचंय, माझ्याकडून काय हवंय, हे मला का सांगतंय, माझं तर काही बाळबिळ काहीच नाही आहे, हे कुठलं बाळ आहे, कोणाचं बाळ आहे, असं मी आपलं त्याच ह्याच्यामध्ये सकाळी सूर्य झालं, उठले, सगळं काही झालं, पण मला ते सतत त्रस्त करत होतं. मला त्याला ते माझ्याकडे मदत मागत होतं. मग मी सकाळी चर्चा केली की असं बाळ तर आपल्या क्लायंटमध्ये कोणाचं नाही आहे, आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचं नाही आहे, म्हणजे काहीच रिलेशनच नाही आहे असं छोटं बाळ असं बाळुत्यामध्ये गुंडाळलेलं. मग असं बोलत बोलत आम्ही चहा घेत होतो आणि एक फोन वाजला म्हणून मी फोन रिसीव्ह केला. फोन रिसीव्ह केल्यानंतर एक अननोन लेडी, जिला मी ओळखत नाही, तिने मला सांगितलं की मला न्यूमॉलॉजी करायची आहे तुमच्याकडून. सो माझा एक न्यूबॉर्न बेबी आहे, मला तिचं नाव ठेवायचं आहे तुमच्या थिअरीप्रमाणे. ओके. तर देन आय सेड ओके, व्हेरी गुड. की आईवडिलांमध्ये आता एवढा अवेअरनेस आहे की जन्मातच आपण त्यांना सगळं चांगलं, वस्तू चांगल्या देणं आणि अख्खं लाईफ सेट करणं, इट्स 2 डिफरंट थिंग्स. करेक्ट. सो त्यांनी मला सांगितलं की मला असं असं करायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपला जो प्रोटोकॉल असतो 4 वाजता या, तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं जाईल की आम्हाला काय हवं आहे, आम्ही कशा पद्धतीने करतो. आणि तिला असं सांगून मी फोन कॉल ठेवून दिला. फोन कॉल ठेवल्यानंतर चहा हे करताना, सिप घेताना मला क्लिक झालं, न्यू बॉर्न बेबी. सो मी म्हटलं हिस्स ती बेबी नाही. अजूनही बोलताना माझ्या अंगावरती काटे येत आहेत की हीच तर ती बेबी असेल. मी लगेच म्हटलं मिस्टरांना आणि मी ताबडतोब परत कॉल बॅक केला आणि मी त्या बाईला म्हटलं सॉरी, पण मला ना असं असं काल रात्री एक स्वप्न पडलेलं आहे आणि माझ्या माहितीत अशी कोणी बेबी नाही आहे, पण तुम्ही आज कोइन्सिडन्सली पहिला फोन हा तुमचा आलेला आहे, सकाळी 9:30चा काहीतरी वेळ होती आणि तुम्ही मला फोन केलेला आहात आणि असं असं आहे, तर तुमच्या बाळाच्या हातामध्ये काही धागे तुम्ही बांधलेले आहेत का? तर ती लेडी बोलली हो, मी माझ्या दोन्ही बाळाच्या हातामध्ये आणि पायामध्ये पण धागे बांधलेले आहेत. तर मी म्हटलं प्लीज तुम्ही ते धागे चेक करा, कारण ते बाळ मला कॉन्स्टंटली सांगत होतं की माझ्या हातात जे बांधलेलं आहे ना ते माझा जीव घेणार आहे आणि माझं 7 दिवसात काही खरं नाही. बापरे. आणि त्यान मी त्या बाईला तसं सांगितलं. ती म्हणाली हो हो बरोबर, मी चेक करते, आणि मी फोन ठेवून दिला. 5-10 मिनिटांनी काहीतरी फोन आला असेल. तिने सांगितलं मॅडम, म्हणजे एवढं तिच्या आवाजामध्ये करुणा आणि हे होतं, भाव अगदी रडकास्वर होता की आमचं त्या बाळाच्या हाताकडे लक्षच गेलं नाही की ते धागे अक्षरशः त्याच्या हातामध्ये रुतले होते. ते कापताना सुद्धा आम्हाला खूप कष्ट पडले. म्हणजे आपण अजाणतेपणे काही वेगळ्याच मार्गासाठी काही करतो आणि ते बाळ चक्क म्हणजे ते काढल्यावरती आम्हालाच असं झालं की आमच्याकडून कशी चूक होत होती. वळ पडले होते, ते मासात रुतले होते ते धागे. त्यांनी ते काढले. मी देवाचे आभार मानले की बाबा कोण कुठून कसं काय येईल, आणि आमच्या घराच्या अपोजिटमध्येच त्या बाईला मी ओळखत नाही, काही नाही. मग ते नवरा बायको आले, त्यांनी बाळाचे नाव ठेवायचं होतं, बारसं करायचं होतं, त्यांना माझ्याकडून सगळं करून घेतलं. त्यांना घाई होती म्हणून त्यांना युद्धपातळीवरती ते करून दिलं. नंतर ती बाई त्या बाळाला घेऊन मला दाखवायला आली. मी म्हटलं बाबा रे, तू माझ्या स्वप्नात येऊन मला तू मदत मागितली आहेस, तू माझ्यासाठी फार मोलाचा आहेस, महत्त्वाचा आहे. म्हणजे दॅट प्लेजर वॉज फंटास्टिक. ओके. सो हा एक अनुभव, म्हणजे कशा तुम्हाला मेसेजेस रिसीव्ह होतात, कशा तुम्हाला देव संदेश देतोय की तुम्ही अशा पद्धतीने मदत करा. माझं काहीच, मी कधीच बघितलं नाही त्या बाईला जेव्हा की ती आमच्या एरियामध्ये राहतीये. सो हा एक इन्सिडन्स मला जे मेसेजेस रिसीव्ह होतात त्याचा. दुसरा मेसेजेस म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, एखादी वास्तू, याच्यामध्ये ह्या एनर्जीज कशा ऍक्ट करतात. हो हो हो. सो हा अनुभव म्हणजे एक मिलिटरी मॅन,
लेटेस्टलीच केस आहे. त्यांना हे कळतच नव्हतं की त्या मिलिटरी मॅन अगदी तंदुरुस्त दष्टपुष्ट तो कसा वारला. हां. सो ज्या घरामध्ये ते राहत होते G+1चं त्यांचं इंडिव्हिज्युअल घर होतं, छोटंसं चॉल टाईपमध्ये जसं असतं तसं. तिथे ते त्यांची रिटायरमेंट लवकर होते, येऊन ते राहायला लागले होते. 20 वर्ष ते तिथे राहत होते. मला वाटतं हो असंच काहीतरी आहे. पण ते जसं त्या घरी आले रिटायर होऊन त्यांनी ते घर घेतलं आणि त्यांची तब्येत हळूहळू खराब व्हायला लागली. त्यांना दम्याचा त्रास व्हायला लागला, त्यांना छातीत दुखायला लागलं, असं सगळं व्हायला लागलं. आणि ते सांगत पण होते की मला इथे बरं वाटत नाहीये, बरं वाटत नाहीये. पण बायको, मुलांनी आणि 3 मुली आणि 1 मुलगा त्यांनी काही लक्ष दिलं नाही. आणि अचानक एक दिवस बाथरूममध्ये ते घरात छोटंसं टब आहे, त्या टबमध्ये त्यांचा चेहरा असा पाण्यात पडलेला होता. आता म्हणजे त्यांची बायको, त्यांचा मुलगा की हे टब म्हणजे बाहेर काय येत नाही, तेवढा काय वेळ आंघोळीला घेत आहेत. म्हणून त्यांनी दरवाजा हे करून दरवाजा तोडला, बघितलं तर त्यांचं असं थोडंसं पाण्यामध्ये जसं एखाद्या माणसाने त्याला पाण्यात डुबवावं तसं कंडिशनमध्ये ते होतं. इमिजिएटली डॉक्टर करून सगळं काही झालं. त्याच्यानंतर जी त्यांची तब्येत खालावली त्याच्यातून ते काही बाहेर आलेच नाहीत. त्यांचं जेव्हा मी घराचं पाणी चेक केलं तेव्हा मला कळलं की त्या घरामध्ये एक स्पिरिट एनर्जी आहे. तर त्यांना कसं त्यांचं मरण आलं तर त्यांच्या अंग ते बाहेरून आले बायकोबरोबर मस्तपैकी, घरात आले, घराच्या काही रेषीवर म्हणजे काही डिस्टन्सवर 10 फुटावरती त्यांना थंडी वाजायला लागली. तर ते म्हणाले अचानक मला थंडी वाजायला लागली. बायको म्हणाली कसली थंडी वाजते, एवढं काही की थंड नाही आहे, क्लायमेट नॉर्मल आहे. थरथर 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 करत थंडी वाजत ते घरात गेले. थंडी वाजून त्यांना 2, 3, 4 ब्लँकेट्स टाकायला, एक मलेरियाचा ताप आल्यासारखं त्यांनी ते टाकलं त्यांना. तरी पण नाही, त्यांचा श्वास गुदमरायला लागला, त्यांना गळा दाबल्यासारखा व्हायला लागलं, त्यांना एवढं सगळं काही एवढे त्रास व्हायला लागले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही तोपर्यंत ते गेले. आता हा इन्सिडन्स मला माहिती नाही, हा त्यांनी अनुभवलेला माझ्याकडे यायच्या अगोदर. ओके. त्यांच्या जेव्हा मी मुलगी माझ्याकडे आली तेव्हा तिचं पाणी आण म्हटलं होतं, कारण माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट त्याच्या मी घरचं पाणी मागवते की यांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना. तो जेव्हा ते पाणी आलं तेव्हा मला कळलं की यांच्या घरामध्ये काहीतरी स्पिरिट एनर्जी आहे. आता रिलेट कसं होतं की वास्तूमध्ये अशी स्पिरिट एनर्जी तुम्हाला कसा त्रास देऊ शकते. सो तिने सांगितलं, हे तर कळलं की स्पिरिट एनर्जी आहे. म्हणजे आईची चेक केली तेव्हा पण कळलं, त्या मुलीची चेक केली तेव्हा पण कळलं, आणि त्यांच्या नातीची, ती त्या घरात राहते तिची पण एनर्जीमध्ये कळलं की स्पिरिट एनर्जी आहे. त्या नातीला आता ती एनर्जी त्रास देते, 4थीत आहे ती. या मुलीला त्रास देत नाहीये कारण ही मुलगी कामाचे नाईट, मॉर्निंग, आफ्टरनून अशी शिफ्ट करते आणि ती बाहेरच असते, नॉर्मली बाहेर असते. तर राहतं कोण, तर ती आजी आणि ती नात. आजीची जसे हिचे मिस्टर वारले म्हणजे ते मिलिटरी मॅन वारले तसे हिला धरलं आणि हिच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. म्हणजे शरीराची जर ॲनाटॉमी आपण बघितली त्याच्यामध्ये असा कुठला अवयव किंवा अशा कुठल्या अवयवाचा डॉक्टरने ज्यांना त्यांनी रिपोर्ट्स दाखवले नसेल, कारण मिलिटरीचं जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या फॅसिलिटीज फ्री आहेत फॅमिलीला. सगळे टेस्ट रिपोर्ट्स करून झाले, ती बाईला सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, पण ती सतत आजारी. सो आता ही एनर्जी त्या बाईला खेळवते आणि त्या बाईवरती ती अटॅक करते आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून. त्या छोट्या मुलीवरती पण करते. याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर हे डिस्क्लोज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण भरपूर काही होऊ शकतं. एक मेल एनर्जी एका फिमेल बरोबर काय करू शकते. सो हे सगळे अनुभव तिथल्या फिमेल्सना येत आहेत. आता पर्याय एवढाच आहे की त्यांना मी सांगितलं की या एनर्जीला मी काढू शकत नाही आणि ही एनर्जी पूर्वीपासून आहे. ही एनर्जी आता आलेली नाही आहे, त्या जमिनीमध्येच आहे ही एनर्जी. त्याच्यामुळे तुम्ही वर काही केलं तरी काही होणार नाही आहे, ती जी गाडली गेलेली आहे ती एनर्जी आहे. मग एक ऑप्शन आपल्याकडे फक्त एवढं आहे की आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही युद्ध पातळीवरती घर सोडा. आता त्या आईचं म्हणणं आहे की आम्ही घर तर सोडू, तोपर्यंत काय. तोपर्यंत मग मी हे जे मगाशी म्हटलं तसं उपाय दिले की कॅम्फर, खडे मीठ, नंतर आपला स्प्रे, त्याच्यानंतर सेज लीव्स हे करा, आणि प्लस तुम्हाला आता प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कमी धोक्यात आहात. ओके.
आणि सगळ्यात प्रेक्षकांना मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की प्रिकॉशनरी ॲक्शन म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये तुम्हाला असे काही भास होतात तर कृपया तिथे वाच्यता करू नका. ओके. समजा तुम्हाला आता मी जसं त्यांना सांगितलं की तुम्ही हे घर बदला, मी त्यांना वॉर्निंग दिली की तुम्ही त्या घरामध्ये अजिबात बोलायचं नाही की आपण हे घर सोडून जाणार आहोत. बर. कारण जेव्हा तुम्ही असं ठरवता किंवा तुम्ही त्या वास्तूमध्ये बोलता की आपल्याला हे घर विकायचं आहे किंवा हे घर आपण भाड्याने देऊ किंवा हे घर सोडून आपण दुसरीकडे जाऊ, ती वास्तू मधली असलेली ती एनर्जी तुम्हाला जाऊन देणार नाही. ती तुमचे क्लायंट सुद्धा घर घेण्यासाठी येतील आणि तुमचा होणारा सौदा सुद्धा मोडून जाईल. बापरे. असं सुद्धा होतं. त्या घरात जर एखादी लग्नाची मुलगी असेल ना तर दारापर्यंत स्थळ येऊन निघून जातील पण दारात येणार नाही कारण त्या मुलीचं लग्न होऊन देणार नाही ती एनर्जी. ओके. सो मेल एनर्जी या फिमेल्सना घातक असतात आणि फिमेल एनर्जी देखील फिमेल्सना घातक असते. ओके. कारण एखाद्या पुरुषामध्ये जर एखादी फिमेल एनर्जी असेल तर ती दुसऱ्या फिमेलला अलाउच करणार नाही. त्याच्यामुळे तिथे नातेसंबंध खराब झाले. एखाद्या घरामध्ये जर मेल एनर्जी असेल तर ती मेल एनर्जी तिथल्या फिमेल एनर्जीला त्रासदायक होऊन जाते. सो तिथे वाच्यता करू नका. असे जर तुम्हाला भास आणि असं जर काही झालं तर कृपया घराच्या बाहेर जाऊन तुम्ही त्याच्याबद्दल डिस्कशन करा, त्याचे सोल्युशन्स काढा आणि घरी जाऊन काहीही असं दाखवू नका की तुम्हाला काही कळलेलं आहे. अर्थात ती एनर्जी फार स्ट्रॉंग आणि हुशार असते, ह्यांना कळतं, पण शेवटी तुम्हाला हे असंच करणं फायद्याचे, नाहीतर त्याचे वाईट इम्पॅक्ट तुमच्यावर सुरू होतात. कारण जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही ते धरतायत तुम्हाला आणि तुम्ही सोडायचा प्रयत्न करताय तर त्यांची पकड जास्त टाईट होऊ शकते आणि ते जास्त रिस्की असतं. म्हणून आम्ही सुद्धा कोणाला सांगतो ना, आम्हाला थोडीशी भीती वाटते की ती एनर्जी ह्यांच्यावरती काही करता कामा नये. तो जास्त प्रोटेक्शन दिलं की तुम्ही तेवढ्या वेळेपुरतं सेफ असता, पण किती सेफ आहे हे नाही कोण सांगू शकत. काहीच नाही काही करू शकत आपण या गोष्टीवरती. सो काळजी घ्या. अशा एनर्जीजबद्दल वाच्यता करू नका. जर तुम्हाला काही भास होत असतील, तुम्हाला काही कुठे दिसत असेल, तुम्हाला काही सिम्पटम्स येत असतील, अचानक थंडी वाजणं, लाईट ब्लिंक्स होणं, या गोष्टींपासून थोडंसं सांभाळा आणि त्या घरामध्ये जेवढ्या लवकरात लवकर त्या घरातून बाहेर जायचा प्रयत्न कराल तेवढा करा. आणि स्वस्तात मिळालेले घरं, स्वस्तात मिळालेले फ्लॅट्स, जमिनी प्लीज घेऊ नका, कारण तिथे काही ना काही प्रॉब्लेम असणार आहे. मुलीची जशी लग्न करताना चौकशी केली जाते तशी मी आवर्जून सांगेन की एखादी वास्तू घेताना सुद्धा आजूबाजूला त्या वास्तूबद्दल चौकशी करा की त्या घरामध्ये काही हादसे झालेत का, काहीही होऊ शकतं. चौकशी करून घ्या. एक वेळ मुलीची नका करू चालेल, पण वास्तूची चौकशी नक्कीच करा. नाही, नक्कीच. हे ऐकल्यानंतर आय एम शुअर प्रेक्षक काळजी घेतली फॉलो पाहिजे. येस येस आता काही रॅपिड फायर प्रश्न मला विचारायचे वास्तू रिलेटेड. येस. सो तुम्ही म्हणजे प्रेक्षकांचेच आहेत, आपल्या सबस्क्रायबर्सचे प्रश्न आहे. सो मी ते तुम्हाला विचारतो. पहिला प्रश्न असा की पंचमुखी हनुमानाचं जे आपण म्हणतो, सो तो फोटो लावल्याने आपल्या घरातले सगळे वास्तुदोष निघून जातात का? पंचमुखी हनुमान हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे मी आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये पण बोलले होते की ते द्वारपाल नाहीत. काही जणांनी असं समाजामध्ये मिथ निर्माण केलंय की साऊथ म्हणजे दक्षिणमुखी दरवाजा असेल तर त्याच्यावर पंचमुखी हनुमानांचा मूर्ती किंवा फोटो लावा. पण देवाचं स्थान हे मंदिरात आहे. दरवाजाच्या बाहेर किंवा दरवाजावर देवाला ताटकळत ठेवणं हे कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही. ओके. दुसरा प्रश्न असा की असं म्हणलं जातं की घरात वास्तूमध्ये स्वस्तिक लावल्याने प्रॉस्पॅरिटी येते, तर हे खरं आहे का? स्वस्तिक इज अ व्हेरी पॉझिटिव्ह सिम्बॉल. त्याच्यामध्ये खरंच पॉझिटिव्हिटी आहे. पण स्वस्तिक हे कुठल्या झोनमध्ये लावलं पाहिजे, त्या स्वस्तिकचा कलर पण कुठला पाहिजे. आता मला सांगा, नॉर्मली आपण लाल स्वस्तिक कुंकवाने काढतो, बरोबर आहे. पण लाल हा कलर हा जर एखाद्या दिशेला अँटी असेल आणि तुम्ही त्या कलरचं स्वस्तिक लावलं तर त्याचे इम्पॅक्ट काय मिळतील हे तुम्हीच ठरवा. अच्छा, निगेटिव्हली येणार. जर लाल हा रंग अग्नीचा आहे आणि जर मी नॉर्थला ते लावलं तर मी काय केलं, नॉर्थ डायरेक्शन ही पाण्याची दिशा आहे. मग मी अग्नीला पाण्यामध्ये टाकल्यावरती काय होणार, विजून अग्नी विझणार आणि पाणी गरम होणार.
म्हणजे तुम्ही दोन्ही एलिमेंट्सना म्हणजे दोन्ही जे पंचमहाभूतांपैकी जे 2 महाभूत आहेत अग्नी आणि जल याचं तुम्ही वाईट इम्पॅक्ट केलात, मग ते स्वस्तिक तुम्हाला कसं फायदा करेल? करेक्ट, रिव्हर्स होऊ शकतो. अज्ञानात सुख आहे म्हणून तुम्ही हे जे असे स्वस्तिक आहेत हे आहेत, तुम्ही एखाद्या डिप्रेशन आणि डिटॉक्सिफिकेशन झोनमध्ये हे लावले किंवा डिस्पोजल झोनमध्ये स्वस्तिक लावले, कसं चालेल? तुम्ही ती एनर्जी वाढवताय तिथे. हां, करेक्ट. सो प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय कुठलाही सिम्बॉल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विश्वकर्मा प्रकाश म्हणा किंवा अशी हजारो पुस्तकं आहेत, आपले ग्रंथ आहेत वास्तूचे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की वास्तूमध्ये यंत्र भरपूर आहेत, पण ती कुठे लावली पाहिजेत आणि कुठल्या झोनमध्ये लागली पाहिजेत हे महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असा की बरेच लोक असं म्हणतात की जर तुमच्या घरातलं मंदिर हे जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ आणि नीट छान असं सजवून ठेवलं तर तुम्हाला वास्तुदोष कधी आयुष्यात येतच नाही. सो फक्त मंदिरावरती फोकस करण्यापेक्षा इतर दिशा पण आहेत, इतर तत्व पण आहेत, इतर झोन्स पण आहेत. सो नुसतं तुम्हाला ताटामध्ये पोळी वाढली तर तुमचं जेवण पूर्ण होतं का? नाही होत. सो फक्त मंदिराला प्राधान्य देऊन उपयोग नाहीये. मंदिराबरोबर आपणही तेवढेच महत्वाचे आहोत, कारण वास्तूमध्ये वास्तू पुरुष आहे. तुम्ही म्हणाल की मी फक्त डोक्याला महत्व देतो, बाकी हातपाय नसतील तर चालेल, असं होईल का? नाही. सो वास्तुपुरुषाचं डोकं हे मंदिर तिथे बांधलं जातं अशी आपली शास्त्रांमध्ये आहे. पण मंदिराला सुद्धा वास्तूमध्ये 2 ठिकाणच दिलेली आहेत. ओके. पण नॉर्मल लोकांना माहितीये की फक्त मंदिर असावं तर हे कुठे असावं तर ईशान्य म्हणजे त्या वास्तुपुरुषाचं डोकं. मग फक्त डोकं ठेवलं आणि बाकीचं धड नाही कसं चालेल? शरीर चालणारच नाही. म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे. ओके. सो हे काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न होते ते मला तुम्हाला विचारायचे होते. आता आपण एका वेगळ्या टॉपिककडे येऊयात, ते म्हणजे वास्तू, एनर्जी आणि न्यूमरोलॉजी हे कनेक्टेड असतं का? न्यूमरोलॉजी आपण कशी फाइंड आउट करतो? जसं आपल्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये मी म्हटलं होतं की न्यूमरोलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व. हां. जोपर्यंत माझं अस्तित्व फिक्स होत नाही तोपर्यंत मी जगामध्ये काहीच करू शकत नाही. ना मी वास्तू घेऊ शकत, ना मी काही गाडी घेऊ शकत नाही, मी मोबाईल घेऊ शकत नाही, मी शिकू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. सो माझं अस्तित्व हे माझ्या जन्मतारखेवर आहे. हां, जन्मतारखेवरून न्यूमरोलॉजी होते. करेक्ट. बरोबर आहे. पण मी जन्मतारीख ही आमची थिअरी ही जन्मतारीख मानतच नाही. कारण का? कारण तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात ही तुमची जन्मतारीख मुळात नाहीच आहे. अच्छा. तुमची जन्मतारीख ही जेव्हा गर्भधारणा आईच्या पोटामध्ये होते ती तुमची जन्मतारीख आहे. ओके. पण ती ना कोण आई सांगू शकत, ना बाबा सांगू शकत, ना कोणी सांगू शकत नाही. करेक्ट. मग जर मला जन्मतारीखच माहीत नाही तर मी माझं पुढची न्यूमरोलॉजी कशी करणार? मग ह्याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजे DNAच्या मार्फत आपण न्यूमरोलॉजी रिपोर्ट करतो. आपण नॉर्मल मार्केटमध्ये चाललेली न्यूमरोलॉजी करत नाही. बर. मग ज्या दिवशी माझा आईच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली तो दिवस माहीत नाही, ती वेळ माहिती नाही, ते नक्षत्र माहिती नाही, मग मला माझी रासही माहिती नाही. मग मी कसं म्हणू की हा माझा मूल्यांक आहे आणि हा माझा भाग्यांक आहे? कारण 9 महिने डिले और 7 महिन्याचं बाळ आलेलं, 8 महिन्याचं बाहेर आलेलं, 9 महिन्याचं, 9 महिने 9 दिवस, किती दिवस? मग जर मला माझं जन्मत वेळ आणि तारीखच माहीत नाही तर 9 महिन्याच्या डिलेमध्ये असलेली मी तारीख एखाद्याला सांगितली तर त्या तारखेवरून टेक फॉर एक्झाम्पल आपण एक तारीख गृहीत धरूया. त्या तारखेला आपण धरूयात की सो अँड सो तारखेला एखादं बाळ जन्माला आलं, त्याची ही जन्मतारीख आहे. ही जन्मतारीख नाहीच आहे. ओके. ही त्याची आईबरोबरचं आणि त्याचं अस्तित्व हे सेपरेशनची तारीख आहे. म्हणजे कॉर्ड कटिंग डे आहे तो. करेक्ट. त्या बाळाचा इंडिपेंडन्स डे आहे. मग त्याच्यावरून आपण जर न्यूमरोलॉजी काढायची ठरवली तर जगामध्ये त्या दिवशी हजारो नाही करोडो, चला देशाचं सोडून दे, देश काल पात्रांनी फरक पडतो, लॉन्जिट्यूड अक्षयांश रेखांश वगैरेनी. मग आपण असं म्हणूया की एका पर्टिक्युलर एरियामध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये किती मुलं त्या वेळेला जन्माला आली. बरोबर आहे. आपण बाकीचं देश महाराष्ट्र सोडून द्या, आपण एरियामध्ये बघूया. मग जर ज्यांनी एखाद्या दिवशी एका ह्याचं आपण धरलं तर हजारो मुलं जन्माला आलेत, मग त्यांची न्यूमरोलॉजी कुंडली जे चॅरेडियन पद्धत आहे किंवा लोशो ग्रिड आहे याच्याप्रमाणे जे आपण करतो तर ह्यांची न्यूमरोलॉजी सेम पाहिजे.
मग काय ते सगळे सेमच त्यांचं व्यवहार किंवा शिक्षण किंवा जीवनसरणी सेम आहे का, तर नाही. मग आपण करतो तुमच्या न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट हा तुमच्या DNA वरून करतो. ओके. मग तुमचे आपण DNA घेतो, त्या DNA वरून आपण तुमच्या 1 नंबरपासून 9 नंबरपर्यंतच्या सगळ्या एनर्जीज फ्रिक्वेन्सीज बघतो. 1 नंबर तुम्हाला किती सुटेबल आहे, 2 नंबर किती सुटेबल आहे. सो जेवढी सुटेबिलिटी येते, पर्सेंटेज येतं, तेवढं आपण तुमचा चार्ट रिपोर्ट बनतो. त्याच्यानंतर तुमची ग्रीड बनते, बर. कुंडली बनते. मग त्याच्यातून आपल्याला कळतं की 1 नंबर तुला सुटेबल आहे का नाही आहे, 2 नंबर नाही आहे. मग त्याच्यात जी सुटेबिलिटी आणि जे नॉन सुटेबिलिटी नंबर्स आहेत ते आपण तुम्हाला सांगतो अवॉइड करा. आता वास्तूशी आणि याचा संबंध कसा, तर जे नंबर मला सुटेबल आहेत त्याचं जर मी वास्तू घेतली तर ती वास्तू मला लाभू शकते. पण आपण म्हणतो ना, एखाद्या वास्तूमध्ये बरकत होत नाही, एखाद्या वास्तूमध्ये आपलं काही होत नाही. समजा तुम्ही अननोईंगली एखादा तुम्हाला सूट न करणाऱ्या ग्रहाचा नंबर घेतलात आणि तुम्ही त्या नंबरचं तुमचं घराचा नंबर असेल तर ती वास्तू तुम्हाला सूट करेल का, ह्या प्रश्नाचं तूच उत्तर दे. मग अजिबात नाही. इथे न्यूमरॉलॉजी मॅटर करते. ओके. कुठला फ्लोअर घ्यायचा, कुठला फ्लॅट नंबर घ्यायचा. जर मला तो अँटी नंबर असेल तर मी घेतला तर तो अँटीच रिझल्ट देणार. खरं. विरुद्ध जो माझ्या विरोधात आहे नंबर, त्याला मी माझ्या पक्षात घेतलं तर तो काहीतरी किडेच करत राहणार ना. खरं. मग म्हणून वास्तूचा आणि न्यूमरॉलॉजीचा हा संबंध आहे. न्यूमरॉलॉजी एवढी डीपली बघितली जाते. समजा तू एखादं स्टॉक मार्केट करणारा आहेस तर तुझा नंबरशी संबंध आहे. तुला माहीतच नाहीये, तू 100 घे, 200 घे, 1000 घे, पण तू कुठल्या नंबरवर खेळतोय हे तुला माहीतच नाहीये. मग इथे अँटी आणि नॉन अँटीचा फरक पडतो. ओके. मग जर मला कुठले प्लॅनेट्स, म्हणजे नंबर आहे, 1 नंबर सूर्याचा आहे, 2 नंबर, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ह्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही आहे, कारण सगळेजण जाणकार आहे, बरोबर आहे. सो 1 नंबर जर सूर्याचा आहे आणि 1 नंबरची एनर्जी मला 100%, तर मी 1 वर खेळलं तर माझं काम होईल. पण मला 2 नंबर मला फक्त 20%च देतो आणि मी 2 वरती बोली लावत असेल तर मी लॉसमध्येच जाणार आहे. 100%. पण हे माझ्या कुंडलीवरून नाही, आम्ही हे तुमच्या बॉडी व्हायब्रेशन्स DNA सॅम्पल्सवरून चेक करतो आणि त्याने आम्ही तुम्हाला हे परफेक्ट सांगू शकतो की हे होतंच. याचे काल परवा सुद्धा आलेले मला लोकांचे फोन आहेत की मॅडम तुम्ही जे आमचे न्यूमरॉलॉजीमध्ये दिलेले आहेत ना, मी त्या नंबरवरती चांदी खरेदी केली आणि आज मी लाखोंमध्ये नाही करोडोंमध्ये खेळतोय. ओके. कालच मला संध्याकाळी फोन आले, अजून 24 तास पण नाही झाले. त्या व्यक्तीने मला फोन करून अपडेट केलं की मॅडम माझ्या न्यूमरॉलॉजीमध्ये तुम्ही सांगितलेल्या मी नंबर्सवर खेळलो, मी चांदीवर हे केलं आणि आज माझं खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स गिव्हिंग कॉल होता तो. अरे वा. सो अशी रिलेट करते तुमची वास्तू. मग प्लॉट नंबर म्हणा, काहीही असो, जसं वास्तू रिलेट करते तसं तुमचा गाडी नंबर रिलेट करतो, तसा तुमचा मोबाईल नंबर रिलेट करतो. सो ही न्यूमरॉलॉजी पद्धत ही तुमच्या आयुष्याचा निगडीत भाग आहे. अच्छा. तुम्ही पर्सेंटेज घेताय, हॉल तिकीटवरचा तुमचा नंबर येतोय. तर काही व्यक्ती माझ्याकडून बँक अकाउंट नंबर सुद्धा घेतात, पण आपण सेपरेट नाही देत. आपण अख्खा वास्तू अनालिसिसमध्ये सगळंच देतो की तुमचे हे नंबर पेअरिंग हे मोबाईलला घ्या, ह्या नंबरवरती तुम्ही जास्त काम करा, हे अँटी नंबर आहे त्यांना खुश करण्यासाठी तुम्हाला हे उपाय केले पाहिजेत. खरे. आता तुम्ही म्हणाल की अँटी नंबर आहेत, मग त्याचं काय करायचं, आपल्याला तर 9 नंबर लागतातच आहेत. मग त्याचे आपण उपाय देतो की एखादा समजा टेक फॉर एक्झाम्पल 4 नंबर तुम्हाला अँटी आहे. 4 नंबर कोणाचा आहे, राहू. मग राहूचे उपाय तुम्ही केले, मग ते पण काय उपाय आहेत तुमच्यासाठी. असं नाही की राहूचा मंत्रच म्हणा, तुम्हाला मंत्र राहूला नको हवा असेल मग काय करणार. मग DNA वरूनच आपण चेक करतो की तुमच्या या 4 नंबरला म्हणजे राहू ग्रहाला तुमच्याकडून काय हवंय. अच्छा. सो डीप आपण न्यूमरॉलॉजी जातो आणि म्हणून वास्तू घेताना सुद्धा हे प्रिकॉशन, दिस इज अ फर्स्ट स्टेप. बालवाडी आहे ही की तुम्हाला हे घ्यायचंय. मग तुम्ही तो फ्लॅट चूज करणार, मग त्या फ्लॅटमध्ये जाणार, मग तिथून माती आणि पाणी आणणार आणि मग आपण सगळं करणार. सुटेबिलिटी झाली की मग आपण कलर थिअरीवर काम करणार, मग त्याच्या वैदिक वास्तूवर म्हणजे प्लॅनवर काम करणार. तो वास्तू ही नुसती बोलण्यासारखी वास्तू नाहीये, ती मल्टिपल वेनी आपण त्याला कंट्रोल करतो आणि ती पॉझिटिव्ह करून देतो. प्रत्येक बेडरूम, प्रत्येक रूम, तुमच्यासाठी बसायची कुठली जागा सुटेबल आहे, तुमच्यासाठी कुठला बेडरूम सुटेबल आहे. 3 बेडरूम्स आहेत तर आपण त्याच्यात सांगतो की हा बेडरूम तुमच्यासाठी नाही, यांच्यासाठी सुटेबल आहे, त्याची एनर्जी यांना जास्त मिळेल.
लोकांमध्ये मीच आहे साऊथ वेस्टचा बेडरूम म्हणजे मास्टरचा बेडरूम असला पाहिजे, म्हणजे त्या घरातला मोरक्या म्हणजे मास्टर त्या रूममध्ये राहावा असं नसतं. ओके. 2 प्रकारच्या वास्तू आहेत, एक राजाची वास्तू आणि एक गरीबाची वास्तू. ओके. हे फार कमी जणांना माहिती आहे. मग तुम्हाला राजासारखं जगायचंय तर तुमच्या प्रोफेशनवरती आम्ही वास्तूचे तुम्हाला रेमेडीज आणि सोल्युशन्स देतो. असं नाहीये की इथे बसायचं म्हणजे इथेच बसायचं. एखादा लॉयर आहे तर त्याच्या घरातला बेडरूम त्याची तिथे स्टडी करायची जागा वेगळी येईल. एक डॉक्टर आहे तर त्याची स्टडी करायची जागा वेगळी येईल. ओके. सो मल्टिपल आहे. एक जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतोय तर त्या मुलाला कुठे बसलं पाहिजे तर त्याला त्या एक्झाम्समध्ये तो स्कोर करू शकेल. मल्टिपल जागा आहेत. वास्तू नुसती फक्त वास्तू बोलायला नाही आहे. खूप डीप सायन्स आहे, खूप अभ्यास करावा लागतो आणि म्हणून त्याला खूप वेळ जातो आणि ते करणं गरजेचं आहे. त्याचा इम्पॅक्ट खूप आहे. कारण तुम्ही मुल्ला की दौड मस्जिद तक आहे. तुम्ही बाहेर कामासाठी गेलात पण शेवटी फिरून तुम्हाला त्या वास्तूत यायचं आहे. रात्रभर तुम्हाला तिथे शांत आणि निवांत बसायचं आहे, रात्र झोप काढायची आहे. मग ती वास्तू तुम्हाला काय एनर्जी देते ते खूप महत्वाचं. हे खूप महत्वाचं आहे. भिंती तुम्ही इंटिरियर करा, 2-2 करोडचं इंटिरियर करा, पण तुम्ही जर अँटी केलं असेल, तिथली पंचमहाभूतांची एनर्जीज बॅलन्स केली नाहीये, 45 देवता बॅलन्स नाही केल्यात, मग कसं तुमची वास्तू तुम्हाला सपोर्ट करेल. एखाद्या देवतेला तुम्ही काहीतरी एखाद्या अँटी ठेवून नाराज केलं, देवता म्हणा असुर म्हणा, 45 देवतांमध्ये असुरही आहेत. मग त्या असुराला किंवा त्या देवतेला तुम्ही जर नाराज केलं, ती त्याचे तुम्हाला फळ देणार, शिक्षा देणारच ती तुम्हाला. मग हे कळणं गरजेचं आहे की कुठला देवता तुमचं काय वस्तू ठेवल्याने नाराज होतोय. आम्ही शू रॅकपासून झाडू ठेवण्याच्या जागेपर्यंत घड्याळ लावा, कॅलेंडर कुठे लावा, सगळं आम्ही वास्तूमध्ये देतो. अँड विथ द स्कॅनर आम्ही स्कॅनर्स घेऊन येतो आणि तुम्हाला तिथे दाखवतो की ही वस्तू इथेच ठेवली गेली पाहिजे. ओके. तुमचा बेड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, जर तो निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह कसा केला जाईल, सगळ्या रेमेडी फुल प्रूफ. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर परत एखादी व्हिजिट आम्ही अरेंज करतो की आता एनर्जीज कशासाठी झालाय. जसं तलावामध्ये तुम्ही दगड टाकलं की तरंग येतात, तरंग बॅलन्स किन झाले पाहिजेत ना. आपण केलेल्या ज्या एनर्जीज ढवळल्या आहेत वास्तूच्या त्या सेटल झाल्या पाहिजेत. मग 3 मंथ्स नंतर 6 मंथ्स नंतर ती हळूहळू वास्तू तुम्हाला त्या एनर्जीजचे व्हायब्रेशन द्यायला सुरुवात करते. रिझल्ट मिळाला. येस. आणि मग तुम्हाला ती क्रॉस करत जाते आणि मग आपण म्हणतो की येस आता खऱ्या अर्थाने तुमची वास्तू छान झाली. आम्ही गेल्यावर आम्हाला तिथे पॉझिटिव्ह वाईब्स दिसतात, कळतं काहीतरी अजून गडबड आहे. सो आम्ही एनर्जीवरती फोकस देतो. भिंती तर सगळ्यांच्याच घरात 1-4 भिंती, त्याशिवाय वास्तू बनवू शकत नाही. 100%. जयतु वास्तू जयतु वास्तू हा मंत्र लोकांनी रोज 9 वेळा वास्तूला म्हणावा. ब्रह्मस्थानामध्ये रोज मी हे फ्रीचे टिप्स देते की हे करा तुम्ही तुमच्या वास्तूला शांत ठेवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी. ओम विश्वकर्मणे नमः हा मंत्र की 2 लाखांच्या वर मंत्र आहेत आपल्या. विश्वकर्मा प्रकाश ग्रंथ मोठे मोठे आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्ही कुठले मंत्र म्हटले पाहिजे, तुमच्या वास्तूला कुठला मंत्र आवडतोय. मी तुझ्या घरी आली तर तुला हे तर माहिती पाहिजे ना की मला कुठली डिश आवडतीये. तू तुझ्या चॉईसची डिश केली तर मला आवडणारच नाही, पण मी एक फॉर्मॅलिटी म्हणून मी म्हणेन हा छान आहे, बरोबर आहे. त्या वास्तूला सुद्धा तुम्हाला जे आवडतंय ते दिलं पाहिजे. मग त्या वास्तूला काय हवंय ते आपण स्कॅनर मार्फत चेक करतो. 100% कर. आणि मला म्हणजे प्रेक्षकांना मे बी असं वाटू शकतं की अरे काय एवढं क्लिष्ट असतं का, किंवा मग आम्ही काय घाबरवण्याचा प्रयत्न करतो का. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. कसं आहे, वास्तू किंवा घर आयुष्यात एकदाच होतं. आणि असं नाही आहे की हे काय 10-15 हजाराची गोष्ट आहे किंवा 50 हजाराची गोष्ट आहे. कमीत कमी 1 कोटी 50 लाख ते 1 कोटीचं एक घर असतं. आणि जर तुम्ही आयुष्यातले तुमचे एवढे सेव्हिंग्स जर त्या एका घरात टाकणार असाल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं पर्सनल मत आहे. सो त्यामुळे प्लीज हे हलक्यात घेऊ नका. अर्थातच जसं मी म्हटलं की आम्ही घाबरवत नाही आहोत, पण एकदा हे करून पाहिलं पाहिजे. जर तुम्ही 1 कोटीचं घर घेताय तर एक 10-15 हजार रुपये याच्यात खर्च म्हणजे केलेले, याच्यात काही हरकत नाही. ताई आता मगाशी तुम्ही बोलता बोलता नाही अगेन एक मी, कारण तू आता 10-15 हजाराचं हे केलंस. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला डायग्नोसिस करतो तेव्हा तुम्हाला कळतं किंवा त्या डॉक्टरला चेक केल्याशिवाय कळतच नाही की तुम्हाला नेमका काय रोग झालाय. करेक्ट. जर तो रोग एका गोळीने जाणार असेल तर खूप छान,
किंवा जर तो MRI CT स्कॅनपर्यंत जात असेल तर तुमचा तो खर्च वाढते. जोपर्यंत आम्ही प्रत्यक्षात त्या वास्तूमध्ये येत नाही, तिथल्या एनर्जी, तुमचा प्लॅन बघत नाही, किती कटपीट आहे ते बघत नाही, तोपर्यंत त्या खर्चाचा अंदाज सांगू शकत नाही. जरी पण अगेन आम्ही सांगू, आम्ही घाबरवत नाही आहोत, पण ही खरी फॅक्ट आहे. या फॅक्टला तुम्ही नजरअंदाज करू नका, कारण तुमच्या घरामध्ये ही वास्तू सतत तुम्हाला बघते, कोणतरी बघतंय तुम्हाला, कोणतरी स्वतःच्या त्या वास्तू एनर्जी तुमच्यावरती सोडतंय आणि तुम्ही त्या एनर्जीज ॲब्झॉर्व करताय. सो तुम्ही पॉझिटिव्ह ॲब्झॉर्व करताय का निगेटिव्ह ॲब्झॉर्व करताय? तुमच्या घरामध्ये काही स्पिरिट असतीलही नसतीलही, काही फक्त जे उदास आहेत ते बसून तिथे त्यांचा वेळ काढतायत, ते तुम्हाला हार्म करत नाही आहेत. पण जर त्यांना अशा काही ॲक्टिव्हिटीज दिसल्या तर त्या उफाळून बाहेरही येऊ शकतात किंवा ते तुमच्या घरात आलेले निघूनही जाऊ शकतात. वी नेव्हर नो. सो आपल्या घराच्या एनर्जीज, आपल्या घराच्या बाउंड्रीज जशा लक्ष्मण रेषा होती तशी आपल्या घराच्या एनर्जीज या आपल्या एनर्जीज आणि त्या एनर्जीजना कम्पॅटेबल करून नीट करून आपण सुखी जीवन तिथे आणि तिथून प्रॉस्पर व्हाल ह्याच्याकडे आपला कल असतो. त्याच्यामुळे पैसे रुपये आपण नाही हे करू शकत. काही जणांचं ऑलरेडी पॉझिटिव्ह असतं, ओके, काही जणांमध्ये काय एनर्जीज येऊ शकतात आपण नाही मेन्शन करू शकत. त्याच्यामुळे शक्यतो असा प्रयत्न करा की जास्तीत जास्त आनंदी वातावरण ठेवा, भांडाभांडी करू नका. नंतर केर कचरा, जसं आपण बोललोय, हे घर आणि त्या वास्तूला कसं तुम्हाला छान ठेवायचंय त्याप्रमाणे सगळं छान ठेवा. आपोआप ती वास्तू, तुम्ही खुश तर ती वास्तू खुश होऊन जाईल. मग तुम्ही एखाद्या आणि त्या वास्तूला दोष देत राहू नका. तुम्ही तुमच्या कर्माने वास्तू खराब करता, कारण भाग्य तुम्ही लिहून आलेला आहात आणि कर्म घडवत असता. कर्माने तुम्हाला वास्तू मिळते. ओके, कारण तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्ही त्या वास्तूकडे जाणार. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्ही प्रॉस्पर कराल, तेव्हा तुम्ही एखादी प्रॉस्पर पॉझिटिव्ह वास्तू करेल. जी वास्तू पॉझिटिव्ह आहे तिथे लक्ष्मी ऑटोमॅटिकली येते. वा. लक्ष्मीला बोलवण्यासाठी तुम्हाला जाप ताप मंत्रतंत्र काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या सराउंडिंगमध्ये बघा की तुम्ही घराची वास्तू कशी केलेली आहे. ती वास्तू जर छान असेल, आनंदी असेल, तिथे भोजन व्यवस्थित होत असेल, तिथे चयन म्हणजे चर्निंग व्यवस्थित होत असेल, तिथे अध्ययन छान होत असेल, तिथे शयन झालं, भोजन झालं, अध्ययन झालं, नंतर तिथे तुम्हाला शांतता मिळत असेल, तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये होत असेल, शासन अनुशासन असेल, प्रॉपरली टाइम टू सगळं काही व्यवस्थित होईल. या गोष्टी पाळणं तुम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे. पण जर या गोष्टी पाळल्या नाही, तिथली एनर्जी तुम्ही ढवळली, अशा घरामध्ये लक्ष्मी सुद्धा वास करत नाही. खरं. प्रॉस्पेरिटी येणार कुठून तिथे? ॲब्सोल्युटली. प्रॉस्पेरिटी येण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात, वास्तू नाही. खरं. तुम्ही तुमची राहणीमान सगळं काही बदला, ऑटोमॅटिकली सगळं काही बदलते. सो वास्तूला खुश करा, तिथे येणाऱ्याचा रिस्पेक्ट करा, त्या वास्तूचा रिस्पेक्ट करा, तिथल्या असणाऱ्या वस्तूचा रिस्पेक्ट करा. तुम्ही जेवढा रिस्पेक्ट द्याल तेवढा तुम्हाला मिळेल. वा वा. सो म्हणून आपण वास्तूवरती का आज याच्यामध्ये फोकस केलं, कारण ऑरा आणि एनर्जी तर मनुष्याची आहेच, वास्तूची सुद्धा ऑरा आहे, वास्तूचा सुद्धा एनर्जी आहे. ऑरा सुद्धा वास्तूचा पॉझिटिव्ह पाहिजे. घरात क्लेश भांडणं होत असतील तर ऑटोमॅटिकली ऑरा पण निगेटिव्ह होतो. करेक्ट. हॉस्पिटलमध्ये रोगीच असतात, त्याच्यामुळे तिथे छान नाही वाटत, पण मंदिरामध्ये येणारे सात्विक आणि कूल आणि काम झालेले असतात, म्हणून तुम्हाला तिथला ऑरा आणि एनर्जी खूप छान वाटते. ॲब्सोल्यूट. सो मंदिर आणि हॉस्पिटल दोघांमधला एनर्जी मग डिफरन्स आहे. भिंती तिकडेही आहेत की चार, तिथेही छत आहे, तिथेही दरवाजे आहेत, बरोबर, सगळं काही आहे. तिथेही देव ठेवले, तिथेही देव आहेत, पण सी द एनर्जी. करेक्ट. सो याच मला पॉईंटवर आजचा पॉडकास्ट एंड करावासा वाटेल, कारण ताईंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात, जे अनुभव सांगितलेत, हे म्हणजे खरंच ऐकताना काटा येतो अंगावर. त्यामुळे मी परत एकदा म्हणेन की प्लीज आपण आयुष्यात
एकदाच घर घेतो, एकदाच एवढे सेविंग्ज एखाद्या गोष्टीमध्ये टाकतो. त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या गोष्टी कन्सिडर करा. ताईंचे कॉन्टॅक्ट डिटेल जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यांचे इंस्टाग्राम हँडल, फेसबुक चॅनल, फेसबुक पेज याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. प्लस आमचा जो एक व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे ताईंचा, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो जॉईन करा. तुम्हाला बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. तुम्हाला ताईंसोबत अजून पॉडकास्ट कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल, पाहायला आवडेल, हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. सो ताई, तुम्ही एवढा आलात आमच्या पॉडकास्टवर आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात केली. चांगल्याने करूया. सो नक्की तुम्हाला सुद्धा इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढचं वर्ष, याच्या येणारी अनेक पुढची वर्ष तुम्हाला सुखा, समाधानाची, आनंदाची, आरोग्याची जावोत, येस. हीच ईश्वरचरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना. वा. श्री स्वामीचं. श्री स्वामी समर्थ. आणि ताईंनी फक्त जे जे प्रोडक्ट सांगितले त्याचे सुद्धा आपण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. सो तुम्हाला जर ते ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला डिरेक्टली ऑर्डर करता येईल. सो ताई, थँक्यू सो मच. तुम्ही परत एकदा आलात पॉडकास्टवर आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या. येस. सो त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.